अख्ख्या करिअरमध्ये मला कुठे 1 मिनिट पण उशिरा गेल्याचं आठवत नाही कुठल्याही सेटवर. बरं झालं आपण वेळेत पोहोचलो. मिलिंद दादाची खूप सारी पुस्तकं आहेत आणि त्यातलं चंदेरी भटकंती हे जे पुस्तक आहे त्याला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची प्रस्तावना आहे. अँड वी आर सायनिंग विथ एक्सक्लुझिव्ह मॉडेल फॉर दिग्जॅम. ऑइला तेव्हा दिग्जॅम म्हणजे दिग्जॅम मॅन असं दिग्जॅमचा मॉडेल म्हणजे टॉप मॉडेल स्टेटमेंट होतं. तेव्हा तुम्ही जेव्हा मार्केटिंग हे तुमचं साताऱ्याला करत होता तेव्हा तुझं उत्पन्न काय होतं? कट तुझी पहिली तुझी कमाई होती ती किती होती? हिंदी इंडस्ट्रीमध्ये असं म्हटलं जातं की एक प्रकारची लॉबी असते की तुम्हाला सहज सिनेमे मिळू देत नाही. तर खरंच असं असतं का आणि तू याला सामोरा गेलायस का? त्याच्यानंतर पण एक चित्रपट केला गॉड मदर. तो माझा लाडका पिक्चर आहे कारण त्याला आम्हाला 6 नॅशनल अवॉर्ड्स मिळाले. गॉड मदर ते तुम्हाला विलन म्हणून बोलवतात तिकडे त्यांचे हिरो ठरलेले असतात आणि ते तुम्हाला आपण जायचं तिकडे 12 मध्ये आपण मार खाऊन यायचं. अहो तुम्ही जिकडून वळलात ना त्याच्या जरा पुढे भोरा आहे आणि तिकडे मागच्याच आठवड्यात 7 पट्टीचे पोहणारे वारले म्हणजे बुडले आणि गेले. किंवा हे इतकं सगळं काम करत असताना तू मराठीमध्ये यावंस, मराठीमध्ये काम करावं, आपल्या भाषेमध्ये काम करावं असं तुला वाटलं नाही की तशा ऑफर आल्या नाहीत की काय होतं? नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्र म्हणे को पॉवर्ड बाय त्रिशा डेव्हलपर्स, असोसिएट पार्टनर मांडके हिअरिंग सर्व्हिसेसमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्याला भेटायला आलेला आहे अष्टपैलू पाहुणा. त्याची ओळख कशी आणि किती प्रकारे करायची याचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा मला 1 मिनिट थांबायला लागतं. फार वेळ घेत नाही. स्वागत करूया मिलिंद गुणाजी यांचं. मिलिंद दादा, मी तुझं मनपूर्वक स्वागत करतो. थँक्यू. मिलिंद दादाची ओळख करायला 1 मिनिट अशासाठी की तो उत्तम कवी आहे, तो उत्तम ट्रेकर आहे, तो उत्तम अभिनेता आहे, तो उत्तम लेखक आहे, फोटोग्राफर आहे. खूप सारी मुसाफिरी करून आणि एव्हरग्रीन असा असलेला मिलिंद गुणाजी गेले अनेक दिवस मला असं वाटत होतं की आपण त्याच्याशी बोललं पाहिजे कारण खूप जास्त बोलण्यासारखं त्याच्याजवळ असेल आणि म्हणूनच तो आज आपल्यासोबत आहे. तुझं मनपूर्वक स्वागत करतो. थँक्यू अगेन. तू वेळ देऊन मला इथं बोलवलंस आणि वेळ दिलास याबद्दल मी छोटीशी एक भेट देऊन तुझं स्वागत करतो. जी पौष्टिक आहे. मोहोर फूड्स तर्फे हे स्पिरुलिनाचे लड्डू आहेत. जे शेंगदाण्याच्या लाडूमध्ये स्पिरुलिना आहे. खूप पौष्टिक आहे, न्यूट्रिशियस आहे. त्याची एक भेट. थँक्यू. नेत्राज इन्स्टंट मिल तर्फे ही एका वाफेवर तयार होणार महाराष्ट्रीय अन्नपदार्थ याच्यामध्ये आहेत. गुटगुटीत बनवायच्या याने आलेलं दिसतं. याच्यात काही केमिकल्स नाही आहेत, याच्यात काही प्रिझर्वेटिव्ह नाहीत आणि एका वाफेवर तयार होतात. सो तुझ्या धावपळीच्या शेड्यूलमध्ये हे उपयोगी आहे. आणि लास्ट बट नॉट अ लिस्ट, अर्क ऑइल्स तर्फे ही अतिशय नॅचरल पद्धतीने बनवलेली खाद्यतेल आहेत. लाकडी घाण्याच्या पद्धतीने बनवलेली. ह्याच्यातही काही प्रिझर्वेटिव्ह ऑइल्स नाही आहेत. हे तुम्ही जरूर स्वयंपाकात वापरू शकता. थँक्यू सो मच. सो अर्क, नेत्रा आणि अर्थातच स्पिरुलिना, मोहोर फूड्सची जर प्रॉडक्ट्स तुम्हाला हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही त्याचे लिंक्स दिलेले आहेत. तुम्ही जरूर ट्राय करा. मी स्वतः ट्राय केलेले आहेत, तुम्हाला आवडतील. तर सुरू करूया. येस. मिलिंद दादाची खूप सारी पुस्तकं आहेत आणि त्यातलं चंदेरी भटकंती हे जे पुस्तक आहे त्याला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची प्रस्तावना आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की होनाजी बाळांचं जे काव्य की सांगा मुकुंद कुणिया पाहिला, तर त्याच्याऐवजी खरंच त्यांनी तसं लिहिलं आहे की मिलिंद कुणिया पाहिला असं म्हणायची, असं त्यांना म्हणावंसं वाटतं कारण तो इतकं फिरत असतो, भटकत असतो. पण आता गेल्या काही महिने, काही वर्ष मी पाहतोय पण तू कुठंच नाही आहेस. तुझा आवाज नाही आहे कुठं. सोशल मीडियावर तू फार ॲक्टिव्ह नाही आहेस. तर आता असंच म्हणावं असं वाटतं की सांगा मिलिंद कुणिया पाहिला, कुठं आहे मिलिंद गुणाजी? तर हा पहिला प्रश्न की तू कुठं आहेस, तू इतका शांत का आहेस, तुझा आवाज का नाही आहे कुठे? नाही, मी आहे इकडेच, पण मध्यंतरी काही काळ माझा आवाज बंद झाला होता. बंद झाला होता म्हणण्यापेक्षा बिकॉज ऑफ सम प्रॉब्लेम, ज्याला एक जे अति बोलतात, अति बोलण्याचा त्यांचा व्यवसाय असतो. म्हणजे बेसिकली ॲक्टर्स, सिंगर्स, टीचर्स, त्यांना हा प्रॉब्लेम होतो बरेच वेळा. त्याला सिंगर्स नोड्यूल म्हणतात. बरं. म्हणजे तुमच्या व्होकल कॉर्डवर एक छोटं पॉलिप येतं, त्यामुळे तुमचा आवाजाची क्वालिटी एकदम खराब होते. बरं. तर काही लोकांना दे कॅन मॅनेज विथ दॅट. आय ट्राईड टू मॅनेज फॉर सम टाईम. पण मला असं जाणवायला लागलं की माझा आवाज साथ देत नाही आहे आणि त्यामुळे मी बरीच वर्ष म्हणजे आय ट्राईड टू आणि आय स्ट्रगल्ड विथ इट. अँड फायनली काहीतरी करून देवाच्या कृपेने सगळं त्यातलं म्हणजे सगळं सापडलं काय प्रॉब्लेम होता आणि तो सगळा
पण अगदी आता ठीक आहे, आता ठीक आहे, आता परत बोलायला लागलास तू. आता माझा नॉर्मल आवाज तुम्ही ऐकू शकता. अलीकडच्या काळापर्यंत अगदी भूलभुलैया 2 मध्ये मी तुला बघितलं तोपर्यंत तू होतास, त्यानंतर सुरू झाला की त्याच्या आधीच तो सुरू झाला होता? कोविड जेव्हा झालं, कोविडचा जो सगळा प्रकार ज्यातनं आपण सगळेच त्यातनं गेलो, त्या सुमारास हे झालं. आता कोविडमुळे झालं काय मला माहिती नाही, पण याचं कारण वेगळं आहे पूर्णपणे. की अति व्होकल कॉर्डचा वापर आहे त्याचं एक कारण असू शकतं आणि त्यामुळे तो झाला असं मला माझ्या डॉक्टर्सनी वगैरे सांगितलं. तर फायनली ते अगदी कोविडचा काळ ते आत्तापर्यंत, म्हणजे अगदी आत्तापर्यंत तो होता आणि आता गेल्या एक 7-8 दिवसापासून मी आता बोलायला लागलोय प्रॉपरली. आत्ता अलीकडेच झालंय, अगदी अलीकडेच झालं हे सगळं. सो त्यामुळे मी म्हणजे पडद्यावर येण्याचे वगैरे मला समहाऊ आय वॉज नॉट व्हेरी कम्फर्टेबल पडद्यावर येण्यात, किंवा इव्हन एरवी सुद्धा मी कुठल्या पार्टीजना वगैरे तुला जात नाही, दिसतच नाही, कारण मला जायला आवडत नाही फारसं. आणि त्यामुळे अशा कुठल्या पार्टीजमध्ये गेल्यावर समजा गेलो, इव्हन आपल्या घरची जी गेट टुगेदर्स, गॅदरिंग्स, मॅरेजेसना वगैरे गेल्यावर सुद्धा मला असं जाणवायचं की मी बोलायला लागलो आणि इतरत्र सराउंड साऊंड वाढला, लोक पण बोलायला लागले, तर माझा आवाजच यायचा नाही बाहेर. सो तुम्ही असं तुमच्या कोशात जाता, तसं मी कोशात गेल्यासारखं झालं होतं. आणि तसाही मी भिडस्त माणूस आहे प्रकृतीने. मला फार असं क्राऊडमध्ये वगैरे वावरायची सवय नाही, जरी माझं क्षेत्र हे पूर्ण सिनेमा असेल, पूर्ण वेगळं विरुद्ध क्षेत्र आहे, पण मी माणूस म्हणून पूर्ण त्याच्या विरुद्ध आहे. म्हणजे भिडस्त असं तू म्हणू शकतो. या सगळ्यामध्ये आता तू हा भिडस्त स्वभाव सांगितलास आणि आज मी तुझ्याकडे बघतो मिलिंद दादा, तेव्हा केवढं मोठं कॅनव्हास आहे तुझं. जवळपास 300 पेक्षा जास्त फिल्म्स, त्याही हिंदी आणि साऊथमध्ये. हिंदीमध्ये जास्त, तेवढंच पुस्तकं, 12-15 पुस्तकं लिहिली आहेस तू. म्हणजे खूप भटकंती केलेली आहेस. हे भटकंतीकडे मी येणारच आहे, कारण तू अधूर आहेस त्याशिवाय, मी तिथे येणारच आहे. पण तू जे फील्ड निवडलंस, द्रोहकालपासून मी द्रोहकालपर्यंत जातो की तिथलं काम, तुझा इतका भिडस्त स्वभाव आहे, तू इंजिनियर आहेस पेशानं. मगाशी बोलता बोलता मला असं कळलं की सरांना क्रिकेटर व्हायचं होतं, त्यांचा गेम बघायला गर्दी व्हायची. मग हे फील्ड कसं काय निवडलं? म्हणजे मॉडेल पण होतास तू एकेकाळी. सिनेमा आणि सिनेमा क्षेत्राशी जवळीक कशी काय साधलीस तू या सगळ्या काळामध्ये? मला वाटतं काही गोष्टी आपल्या नशिबाने आपल्या आयुष्यात घडतात, ज्याला आपण बाय डिफॉल्ट म्हणतो. जे तुमच्या इकडे लिहिलेलं असतं आणि ते तुम्ही टाळू शकत नाही, तसा हा प्रकार झाला. कारण मला सिनेमाचा माझा काहीच दुरान्वयाने पण काही संबंध नाही. आणि मी फार तर पाहायचो तो हॉलिवूडचे फिल्म बघायचो. हिंदीमधले काही मोजकेच माझे आवडते कोण नट होते त्यांचे मी चित्रपट, राजेश खन्ना वगैरे माझा एकदम फेवरेट त्या काळातलं, म्हणजे बघायचं सुपरस्टार. ते पिक्चर्स. त्यामुळे बालपण आणि किशोरवय जे होतं त्या काळात तसे काही चित्रपट वगैरे बघायचो. पण त्याच्या पलीकडे मला पिक्चर्सपेक्षा सुद्धा आय वॉज मोर इन्क्लाइन टुवर्ड स्पोर्ट्स. माझा आयडल किंवा आपलं तुम्ही ज्याच्याकडे बघून मोठे इन्स्पायर, देव ही सुनील गावस्कर. अच्छा. आणि त्यामुळे त्यांनी त्यांचं जसं प्लॅन केलं आयुष्य, की प्लॅन केलं नसेल किंवा व्हॉट एव्हर द वे ही हँडल्ड एव्हरीथिंग, राईट फ्रॉम हिज करिअर टू आत्ता पण जे काय करतात ते अतिशय परफेक्ट असं मला वाटतं. ते म्हणजे ज्या वेळेला त्यांनी रिटायर व्हायला पाहिजे होतं, म्हणजे लोक म्हणायला लागले का रिटायर झालात, त्यावेळेस ते झाले. आणि ग्रेट माणूस, म्हणजे बोलण्याच्या बाबतीत, सगळ्या बाबतीत. सो माझे कॅरिड एव्हरीवेअर, म्हणजे प्रॉपर त्यांना माहिती आहे की हाऊ टू हँडल हिमसेल्फ अँड कॅरी हिमसेल्फ. तर मध्यंतरी योग आला माझा असा की त्यांच्याबरोबर जेवायची पण संधी आली. आणि आमचे ओळखीचे डॉक्टर आहेत, डॉक्टर अजित देसाई, त्यांच्याकडे आमचं म्हणजे मी अजितला एकदा बोललो, आमच्याच कॉलनीत राहतात, की माझे असं आदर्श आहेत ते. अरे ते आमच्याकडे लवकर आमचं एक गेट टुगेदर सारखं होणार आहे, तुला बोलवतो. आणि मग तेव्हा मी त्यांच्याबरोबर बसून जे काय मला खरोखर अत्यंत आनंद झाला, मला ज्याला मी खरोखर मानतो अशा व्यक्तीबरोबर बसून किती छान जेवणाचा एक आनंद मला मिळाला. आणि इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. त्यामुळे माझा कल हा नेहमीच स्पोर्ट्सकडे होता. आणि इव्हन प्रकाश पदुकोण, बॅडमिंटनमध्ये सुद्धा मी बऱ्याच वरच्या लेवलला खेळायचो. आणि माझे जे कोच होते त्यांचं नाव होतं इक्बाल महेंदरगी. मला वाटतं पूर्वी ज्यांनी प्रकाश पदुकोणला हरवले असे जी 2 मंडळी होती, एक सय्यद मोदी आणि दुसरे होते इक्बाल महेंदरगी. प्रकाश पदुकोणला हरवायचं इज अ बिग थिंग. तर ते ही वॉज नॅशनल चॅम्पियन, ही इक्बाल महेंदरगी ऑल्सो. त्यांच्याकडे मी कोचिंग घेतलं होतं आणि ते कोचिंग घ्यायचं कारण होतं क्रिकेट. अच्छा.
कारण क्रिकेटमध्ये मी करिअर करत होतो आणि आमचे क्रिकेटचे कोच होते रामनाथ केणी, जे तेव्हा इंडियन टीमचे कोच होते. बरं. आणि त्यांच्या कॅम्प्समध्ये अंडर-19च्या याच्याकरता मला त्यांनी जे काही सिलेक्शन झालं त्याच्यात माझंही झालं होतं. अरे वा. आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही पावसाळ्यात वगैरे असं कांगा लीग वगैरे असतं आपलं, ठीक आहे, पण अदर दॅन दॅट टू कीप युअर सेल्फ फिट, जे साधर्म्य असलेले गेम आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा गेम आहे तो बॅडमिंटन. सो यू कीप प्लेइंग बॅडमिंटन, टी किंवा असं जे बॉल आणि याच्याशी संबंधित असतील, जे बॉलच्या लाईनमध्ये येणे किंवा शटलच्या लाईनमध्ये येणे, ते क्रिकेटला करेक्टली त्याच्या सारखे गेम आहेत ते. आणि बॅडमिंटन खेळायला लागल्यावर मला जाणवलं की माझा बॅकहँड भयंकर स्ट्रॉंग आहे, त्यामुळे आपण ह्याच्यात पण काहीतरी करू शकू असं मला वाटलं. आणि लोकांनी पण सांगितलं बॅकहँडला स्मॅश मारणारे वगैरे फार कमी मंडळी असतात, तर त्यामुळे ह्या 2 गेम्समध्ये आपण काहीतरी करू शकतो असं मला वाटायला लागलं. आपण आय कॅन प्ले फॉर स्टेट लेवल ॲटलिस्ट, म्हणजे आणि नॅशनलपर्यंत गेलो तर फारच चांगलं वगैरे, अशा एक माझं हे होतं, म्हणजे डोक्यात होतं. पण असं एक विचित्र ॲक्सिडेंट झाला. मला एकतर खूप ड्रायव्हिंगचा नाद आहे, मला सोलो स्वतः ड्रायव्हिंग माझं प्रचंड आहे आणि मला ते ड्रायव्हिंग करायला फार आवडतं. तर माझं इंजिनिअरिंग झाल्यावर आम्ही मित्रांनी मिळून साताऱ्याला कारखाना सुरू केला होता. तर त्या कारखान्याच्या इरेक्शन करता आम्हाला बरेच वेळा मला साताऱ्याला जायला लागायचं. आणि जे माझे 2 मित्र होते त्यांनी साताऱ्याला घरं घेतली आणि ते तिकडे राहिले आणि प्रोडक्शन ते बघणार, मार्केटिंग मी बघणार, असं आमचं एक प्लॅनिंग ठरलं होतं. तर त्याप्रमाणे आम्ही सगळं ते सुरुवात केली होती. आणि ते प्रोडक्शन करण्याकरता जेव्हा फॅक्टरीचं इरेक्शन होतं त्यावेळेला जाताना जनरली सरळ कोणी माणूस जाईल मुंबई पुणे सातारा, पण मी मुंबईवरून महाबळेश्वरवरूनच साताऱ्याला जायचो. ते मला फार आवडायचं. तर तेव्हा नेमकी माझी एक ॲम्बॅसेडर होती त्या, आणि मी ॲम्बॅसेडर माझी चालवत घाटातनं जे उतरत होतो महाबळेश्वरच्या घाटातनं, केळघर घाट म्हणतात त्याला, मेढा घाट म्हणतात, त्या मार्गे मी येत होतो. तर काहीतरी गाडीत प्रॉब्लेम झाला. तर माझ्याबरोबर माझा मित्र होता जो मुंबईहून माझ्याबरोबरच आला होता, जो त्या फॅक्टरीत पार्टनर पण होता. तर तो मला म्हणाला, अरे एक काम करूया, आपल्या फॅक्टरीच्या मागेच एक नवीन चांगलं गॅरेज आलं आहे, त्याच्यामध्ये जे पिस्टन वगैरेवर गाडीवर उचलतात त्याच्या टाईपचं, तर ते आपण पटकन दाखवू आणि काय असेल तो प्रॉब्लेम हे करू, सॉल्व्ह करू. तर मी गेलो आणि डोळ्यावर काळा गॉगल होता. तर गाडी ती जे रॅम्प असते त्याच्यावर नेली गाडी आणि आत पुढे नेली पुढे अंधार होता सगळा. मला ते दिसलं की असे ते रूळ असतात लावलेले, खड्डा असतो, पूर्ण खड्डा असतो तो, त्याच्यावरून गाडी नेली आणि तिकडे मी लावली आणि पूर्ण शॅडो होता आणि मी गॉगल काढायला विसरलो होतो. आणि हा मित्र मला म्हणाला, मी पटकन कोण दिसत नव्हतं तिकडे, म्हणून पटकन मालकाला कोणाला पाठवायला सांगायला जातो तिकडे आणि तुला येऊन भेटतो. तर तो गेला आणि बराच वेळ आला नाही. म्हटलं एवढा वेळ का लागतो, म्हणून मी उतरलो आणि पुढच्या साईडने गाडी क्रॉस करून तिकडे त्याचं ऑफिस होतं तिकडे जाण्याकरता वळला. आणि मला नंतर काय झालं कळलंच नाही. मी असा लटकत होतो, एक हात दुसऱ्या साईडला, मी असं मध्ये खाली लटकतोय आणि प्रचंड वेदना. आणि मला सुचेना काय करावं, कारण ते बराच खोल असतो खड्डा, त्यामुळे मी मध्ये लटकत होतो पूर्ण माझ्या हाताच्या आधारावर. आणि मला कळलं की यातनं हात बाहेर आलेले. अरे बापरे. तेवढ्यात आणि माझा आरडाओरडा ऐकून ते सगळे धावत आले आणि माझ्याच गाडीमध्ये घालून मला तिथल्याच साताऱ्यातल्या हॉस्पिटलमध्ये नेलं. आणि तिकडे माझं शोल्डर जो डिस्लोकेट झाला होता, म्हणजे डॉक्टर पण मला म्हणाले, एवढं सॉलिड हेल्दी बॉडी आणि फिटनेस असलेल्या माणसाची असं उजवा हात बाहेर काढाय कसा काय केलं, काय नक्की केलं काय म्हणजे तुम्ही. तर ते म्हणजे ते विनोदाचा विषय वेगळा. पण त्याच्यानंतर हात बांधून ठेवणे आणि 5-6 महिने 5-6 आठवडे तो ठेवणे वगैरे असे सगळे ते प्रकार झाले. पण वाईट असं झालं की मी माझं करिअर ज्याच्यात करत होतो क्रिकेट आणि बॅडमिंटन, त्या दोघांकरता हा त्यात मोठा धक्का होता. कारण मी ओव्हरहेड स्मॅश मारणं माझं अवघड व्हायला लागलं मला, आणि थ्रो करू शकत नव्हतो त्या ताकदीने. तेव्हा साधारण मला कळलं की आपण बहुतेक आपल्या क्रिकेटला आणि बॅडमिंटनला इकडे पूर्ण विराम आहे. आणि मग काय करायचं असं एक म्हणजे कारण बेसिकली मी मार्केटिंग बघत होतो मुंबईत. म्हणजे माझं जे आमचा कारखाना होता तो याचा होता, प्लास्टिक बॅग्स असतात, ओव्हन सॅक्स त्याला म्हणतात, विणलेल्या बॅगा, हाय डेन्सिटी पॉलिथिलीन आणि पॉलिप्रोपिलिनच्या. त्याचा जनरली वापर करण्यात येतो सिमेंट पॅकेजिंग किंवा खतांच्या पॅकेजिंग करतात. तर RCF, नर्मदा सिमेंट सारखे आमचे क्लायंट्स होते. ते सगळं हँडल करायचं माझं काम होतं आणि प्रोडक्शन इकडे माझे मित्र सांभाळणार होते. त्यामुळे 2-3 ऑर्डर्स मिळून दिल्यावर मला तसं काही काम नव्हतं मुंबईत. आणि क्रिकेट वगैरे खेळायचं नाही म्हटल्यावर मग करायचं काय. तर बहुतेक वेळा म्हणजे बऱ्याच वेळा माझे मित्र आणि मला सांगायचेच की अरे तुला एवढी हाईट, बॉडी, पर्सनॅलिटी दिली आहे, चेहरा पण एकदम तू एवढा फोटोजेनिक आहे, तू
मॉडेलिंग का नाही करत असं मला एक खूळ पेरलं मी होतं ते कोणीतरी. पूर्वीपासून करत होते, पण मला काहीच इंटरेस्ट नव्हतं. त्यामुळे मी कधी त्याला फारसं म्हणजे सिरियसली घेतलं नव्हतं. पण आता मला असं वाटलं की आपण आता काहीच नाही तर हे तर करू. करून बघू. आणि मग गौतम राज्याध्यक्षांना भेटलो. डायरेक्ट भेटलं असतं ना? डायरेक्ट भेटलो त्यांना. एक मध्ये काहीतरी ओळख निघाली कोणाची तरी. आणि मी असं ऐकलं की मराठी लोकांना जरा ते सॉफ्ट कॉर्नर आहे त्यांचा. तर मी तेव्हा असं काय हायर मिडल क्लास, म्हणजे माझे वडील मोठ्या पोस्टवर चेंबर ऑफ कॉमर्सचे डिरेक्टर जनरल वगैरे होते. म्हणजे आय वॉज नॉट, म्हणजे हे काय व्यवस्थित. फार श्रीमंत नाही, पण वेल ऑफ म्हणता येईल अशा स्थितीत होतो. हम्म. पण असे प्रचंड पैसे नव्हते की बाबा किती पण सांगितलं तर कोणाला काही देऊ वगैरे असं नव्हतं. आणि मला काही वडिलांकडून घ्यायची त्याची इच्छाही नव्हती. तर मी गौतम राज्याध्यक्षांना सांगितलं की मी हा असा आहे, माझं नाव मिलिंद गुणाजी, आणि असं सगळं माझे मित्र वगैरे म्हणतात की मॉडेलिंग करू कर. शकतोस तू, तर तुम्हाला काय वाटतं? त्याने माझ्याकडे असं बघितलं, हसायला लागलं एकदम. म्हटलं अरे नाही, तुझे मित्र बरोबर म्हणतात, आपण हे काढूया, तुझे फोटो काढूया. म्हटलं पण साधारण कधी, कारण त्यांच्याकडे 6 महिने वगैरे अपॉइंटमेंट घ्यायला Waiting लागायची. होतं, हां. आणि पैसे पण सॉलिड सांगितलं, लावायचे. हो. तेव्हाचे काहीतरी 3 ते 5,000 रुपये, म्हणजे 1989ची गोष्ट करतो. अरे बापरे. तर त्यांनी मला सांगितलं की तू एक काम कर, उद्या ये, 6 महिन्याची अपॉइंटमेंट लागायची ना. मला त्याने ते इमिजिएटली बोलवलं, बरं. तुझ्याकडे जे काही चांगले कपडे ते घेऊन ये, ते आपण ते घालू. आणि तू, तेव्हा माझं दाढी होती, स्टबल होतं असं. तर म्हणलं तू ते काढू नकोस, आपण विथ स्टबल आणि दाढी थोडे काढू, बरं. आणि मग तुझं शेव करून अजून फोटो काढू. आणि मग दुसऱ्या दिवशी फोटो सेशन झालं. बरं, त्या काळात मोबाईल जस्ट यायला लागले होते किंवा नव्हतेच ना. तेव्हा नव्हते. 90 त्यामुळे मध्ये आम्ही कुठले ते स्टिकर बनवायचो, माहिती असेल तुला. हां. आपले फोटो सेशन झाल्यावर प्रिंट्स, पत्ता आणि सगळं पत्ता, तुमचं नाव, हे हो. ते फोन नंबर, बरोबर. लँडलाईन होय वगैरे, होय होय. स्टिकर छोटे छोटे स्टिकर आणि 25 फोटो काढले, त्यातले 10 चांगले निघायचे. ते 10 त्यांनी कॉपीज काढले आणि त्यांनी सांगितलं की तुझे स्टिकर बनव. आणि त्यांनी मला असे लिहून दिले काय लिंटास, मुद्रा वगैरे असे पत्ते, आणि त्यांची जी कोण माणसं होती तिकडे, ह्या लोकांना तू हे दे. तेव्हा मी त्यांना पैशाचा वगैरे विचारलं, तू सोड रे, तू तुला काय म्हणाल. त्यांनी काहीतरी माझ्याकडून तुरळक पैसे घेतले, ते पण मलाही पण आश्चर्य वाटलं की एवढं मलाही माहिती काहीतरी असतं मागचं. आणि त्यांनी सांगितलं तुला खूप मोठं हे मिळू शकेल असं मला वाटतं. म्हटलं बरं. आणि 2-3 दिवसांनी सगळं झालं आणि स्टिकर बिकर सगळं झाले, प्रिंट्स झाले, ते सगळं घेऊन मी, माझ्याकडे बुलेट होती, त्या बुलेटवर मी सगळीकडे, सगळे बहुतेक तेव्हा ऑफिसच होती, ॲड फिल्मची ॲड एजन्सी सगळ्या होत्या, त्या टाऊन साईडला होत्या. तर मी बुलेटवरून ज्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळीकडे पोस्टमनसारखी टाकली माझी फोटोचे सगळे कॉपीज वगैरे टाकले. आणि सगळ्यात शेवटी मी ऑपेरा हाऊसला शंतनू शिवरेच्या ऑफिसमध्ये गेलो. बरं. शंतनू शिवरे म्हणजे किमी कटकर त्यांचे मिस्टर, आणि त्या काळात ॲडमध्ये बिग नेम, सगळे मोठे त्यांच्याकडे होते कॅम्पेन्स, शूटिंगसाठीचे बेसिकली. जियाजी, रेमंड्स, विमल, जे सांगशील ते सगळे. पण तू जेव्हा त्यांच्याकडे ऑफिसमध्ये गेलास, तुला लगेच वेलकम केलं? वेलकम म्हणजे कोणी फारसं हे पण नाही. कोण तेव्हा जेव्हा दुपारी गेलो तेव्हा त्यांचं कोण जेव्हा त्यांचं तिकडे ठेवा तुमचं चिकन बिकन, म्हटलं ठीक आहे, ठेवलं मी सगळं. आणि परत घरी आलो आणि संध्याकाळच्या वेळेस वगैरे त्यांचा फोन आला की शंतनू शिवरेच्या ऑफिसमधनं बोलतोय, आणि यू आर मिस्टर मिलिंद गुणाजी. येस सर, कॅन यू कम इमिजिएटली, वी वॉन्ट टू स्क्रीन टेस्ट यू. मग ॲक्च्युली कंटाळलो होतो, पण म्हटलं आता एकदम सडनली आलाय तर जाऊया. मग परत गेलो तिकडे. आणि तिकडे त्यांनी मला, तिकडे कोणतरी बसली होती मंडळी, 3-4 सूट बूट घातलेली, आणि ते असं मला निरखत होते वगैरे. आणि पहिल्यांदा आयुष्यात माझी ती स्क्रीन टेस्ट मी दिली. एक हातात पाटी, कैदी लोक घेऊन असं उभं राहतात तसं, माझं नाव वगैरे, आणि इकडे बघा, तिकडे बघा, असं माझं ते सगळं झालं सोपस्कार. आणि त्यांनी मला विचारलं, जो मधला असा जाडासा माणूस होता, त्याने मला विचारलं की तू आणि कोणाला तुम्ही दिलंय का फोटो भेटो? म्हटलं बऱ्याच लोकांना देऊन आलोय. आणि शांतनूने सांगितले, शांतनूने गौतम मित्र, शांतनूने सांगितलं इज कम फ्रॉम गौतम अच्छा. म्हणजे तू तेव्हा सांगितलं की त्याने कोणी जर बोलावलं असेल तर डोंट कमिट. अच्छा. सो वी आर गोईंग टू नाईट, वी विल बी मीटिंग अवर बॉस अँड वी आर गिव्हिंग युअर फोटोज. ॲज ऑफ नाव आय फील दॅट यू आर ऑन बोर्ड. अच्छा. कशा करता काय, मग मला काहीच तेव्हा कल्पना होतं. आणि मग मी ते झाल्यावर मी निघता त्याचे जो असिस्टंट होता त्याला विचारलं कोण आहेत काय? ते हा, ते बिर्लाची मंडळी आहेत म्हणाले. त्यांचा बॉस मला वाटतं होतं सुदर्शन बिर्ला. बर. आणि ते लोक गेले. रात्री फोन आला मला
आणि त्याने सांगितलं यू आर डोंट कमिट टू एनीबडी अँड वी आर सायनिंग यू एज अ एक्सक्लुझिव्ह मॉडेल फॉर दिग्जॅम. आणि तेव्हा दिग्जॅम म्हणजे दिग्जॅम मॅन असं असं दिग्जॅमचा मॉडेल म्हणजे टॉप मॉडेल स्टेटमेंट होतं ते. आणि माझ्या आधी होता शेखर कपूर. शेखर कपूरला रिप्लेस करणारा कोण आहे म्हणजे असं तिकडे. आणि डायरेक्ट इमिजिएट माझं पहिलं शूटिंग झालं काश्मीरला. माझ्याबरोबर को मॉडेल होती अनुपमा वर्मा, तेव्हा एअर व्हाईस मार्शल OP वर्मांची मुलगी. ती पण नंतर तिने बरंच मॉडेलिंग केलं आणि पिक्चरमध्ये पण आली नंतर. तर ते माझं होतं पहिलं मोठं कॅम्पेन. पहिलं आणि मोठंच होतं ना ते, एकदम मोठं. म्हणजे मोठं म्हणजे काय, इमिजिएटली आय वॉज ऑन टाइम्स ऑफ इंडिया, मला एक इंडिया टुडे सेंटर स्प्रेड. मला एक सांग, तेव्हा तुम्ही जेव्हा मार्केटिंग हे तुमचं साताऱ्याला करत होता तेव्हा तुझं उत्पन्न काय होतं? ते साधारण किती मिळायचे तुम्हाला मुलांना अंदाज आहे? अरे नेमकं आम्ही जेव्हा चालू केला तो बिझनेस तेव्हा ती काहीतरी गव्हर्नमेंटची पॉलिसी आली त्याच सुमाराला 89-88च्या सुमाराला काहीतरी की ज्यूट बॅग्स वापरायच्या, प्लास्टिक बॅग्सवर बॅन. तर आमची कंपनी बंद पडली. अच्छा. हालत खराब होती फ्रँकली. काय कमावत होतं, कमावण्यापेक्षा खिशातनं जास्त चालले होते. आणि ह्याच्यासमोर म्हणजे आणि पहिलंच मला जे दिलं मला मी विचारणारच होतो की कट्टू जी पहिली तुझी कमाई होती ती किती होती तेव्हा? मला वाटतं 1.5 लाख रुपये. तेव्हाचे 1.5 लाख म्हणजे 1989. आणि वर्षाला एक कॅम्पेन ज्याचे 10 दिवस होणार आणि तेव्हा त्याच्यात साधारण 8 ते 10 सूट असायचे. ते सगळे मला मिळणार माझ्याच मापाचे ना, दुसरं घालणार कोण घालणार. पण ते प्रॉब्लेम आपला असा आहे की मुंबईमध्ये सूट घालायची गरज पडत नाही, आपण लग्नालाच घालतो डायरेक्ट फक्त किंवा दुसऱ्याच्या लग्नाला. त्यामुळे आणि आम्हाला काही गरजच नव्हती. पण त्यामुळे सूट नुसते. आणि पुढची 5 वर्ष मी ते आय वॉज डुईंग दॅट मॉडेलिंग. 5 वर्ष. आणि त्यातल्या 3-4 वर्षी मला वाटतं गोविंद निलानीने मला नोट केलं. मला बघितलं याच्यावर. आणि गोविंद निलानींची जेव्हा माझी भेट झाली तेव्हा त्यांनी मला पहिल्यांदाच विचारलं की यू हॅव फॅब्युलस स्क्रीन प्रेझन्स, डू यू नो ॲक्टिंग? म्हटलं नो, आय डोंट नो ॲक्टिंग. मला नाही, त्याला काही संबंधच नाही ना. वुड यू बी इंटरेस्टेड इन डुईंग अ फिल्म इफ यू आर गिवन अ गुड रोल अँड सो. मी एक चित्रपट करतोय द्रोहकाल म्हणून. तर त्याच्यामध्ये खूप मोठे ॲक्टर्स आहेत. अमरीश पुरी, नसिरुद्दीनच्या ओम पुरी आणि मीता वसिष्ठ. आणि त्याने सांगितलं की मुलगा मी बोलवलाय, म्हणजे त्याला घेतोय, त्याला इंट्रोड्यूस करतोय, आशिष विद्यार्थी. तो खूप चांगला ॲक्टर आणि तो दिल्लीचा आहे. तर पण म्हटलं मला येत नाही काय ॲक्टिंग वगैरे. तर त्यांनी सांगितलं की काम कर, मी तुला सत्यजित दुबेंकडे पाठवतो. सत्यजित दुबेंकडे पाठवलं. तिकडे आशिष मला शिकवायला वगैरे यायचा. अच्छा. त्यांच्याकडे शिकवायला येणाऱ्या मंडळीमध्ये आशिष विद्यार्थी वगैरे होता. आणि माझ्याबरोबर तेव्हा माझे ते या फिल्म इंडस्ट्रीमध्ये जे अगदी जवळचे मित्र झाले नंतर ते म्हणजे रवी काळे, सचित पाटील, हे तेव्हाचे माझे मित्रमंडळी. तेव्हा ते पण आले होते मंडळी तिकडे. सगळे आम्ही तेव्हा म्हणजे मी स्ट्रगल असा काही केला नाही आयुष्यात. मग स्ट्रगल करायचं हेच म्हणतो, म्हणजे तुमच्या इकडे लिहिलेलं असतं. येत गेलं कारण दुबेंकडे पण 4-5 महिने झाले माझं. दर शनिवार रविवारी त्यांचं जे रुपारेल कॉलेजला वगैरे किंवा चेतना कॉलेजला वर्कशॉप असायची त्याला मी अटेंड करायचो. आणि ते काय सांगायचं त्याप्रमाणे 4-5 महिने वर्कशॉप केल्यामुळे काय फरक पडला तुझ्यामध्ये? तेव्हा नाही कळला, पण प्रचंड फरक पडला. नंतर कळलं. जसं की त्यांचं आता अगदी असं असायचं की एक गाडी तुमच्यासमोर उभी आहे असं धरा. ते एक डायलॉग स्वतःच सांगायचं, तुम्ही काहीतरी पाठ करून या, तुम्हाला जे उतारा कुठला तरी हिंदीमधलं किंवा व्हॉटेवर सोलिलोकी टाईपची. आणि असं इमॅजिन करा समोर मारुती गाडी उभी आहे आणि ती तुम्ही पुसताय. ठीक आहे. धुवून पुसताय. ठीक. तर ते करत असताना तो जे बोलायचं ते म्हणायचं. बरं, ते म्हणत असताना कधी कधी रागाने म्हणायचं, कधी कधी चिडून, कधी कधी दुःखाने म्हणायचं, असं वेगवेगळ्या इमोशन्सने म्हणायचं वगैरे वगैरे. फक्त एव्हरीथिंग इज इमॅजिनरी. अच्छा. दुसरं त्यांचं असं त्याच्या ह्याच्यात होतं की एक समोरच्या भिंतीवर एक पॉईंट आहे, त्याच्याकडे पाहत फोकस करा आणि तो हे जे दिलेला आहे तो सोलिलोकी आहे ते म्हणत 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 वेगवेगळ्या इमोशन्समध्ये त्याच्याकडे बघत जायचं आणि वळून या बाजूच्या भिंतीवर पॉईंट आहे त्याच्याकडे बघत यायचं. ते वळल्यावर ते पॉईंट हे नाही झालं पाहिजे, त्याच्यावर करेक्ट त्याच्यावर आला पाहिजे. अशा टाईपचे एकदम बेसिक स्टेजवर करता जे हे असतात टेक्निक्स ती त्यांनी शिकवली. नंतर जेव्हा आता फॉर एक्झाम्पल आता मी तुझ्यासमोर बसलोय, इथे कॅमेरा आहे, बरोबर, मला समजा मी इकडून इकडे आलोय आणि मला काहीतरी डबल टेक द्यायचं किंवा व्हॉट एव्हर, इकडे बघतोय, अरे हा जो डबल टेक आपण देतो किंवा अशा
ज्या मुवमेंट मुवमेंट्स असतात ह्या सगळ्या आम्हाला एकदम मला तेव्हा कळलं नाही आता कशा करता करतो, पण नंतर जेव्हा मी ऍक्च्युली क्लोजअप बेसिकली, कारण सिनेमा ही जास्ती करून क्लोजअपचं मीडियम आहे, तर तेव्हा कॅमेऱ्याच्या आजूबाजूला कसं तुम्ही खेळतं ठेवायची नजर आणि त्याच्यातनं इमोशन कसे काढायचे हे त्याचा तो बेस होता. पण दुबेजींचे विद्यापीठ म्हणले की दुबेजी शिव्या देण्यात पहिली, म्हणजे विद्यार्थ्याला शिव्या देण्यात की तुला नाही जमत आहे. बरोबर. तू अशा कधी खाल्लेल्या आहे शिव्या या काळामध्ये की नाही? तुला ट्रीटमेंट वेगळी होती कारण ऑलरेडी तुला निलानीने पाठवलं? नाही, असं नव्हतं त्यांचं काय. आम्हाला जेव्हा शिकवायचे तेव्हा अमरीश पुरी सारखे माणसं येऊन बसलेले असायचे. अमरीश पुरी पण त्यांचे शिष्य ते बसले, ते अमरीश पुरीला पण काही बोलाय, म्हणजे त्यांचे डोकं काही नसायचं, राग आला की काही बोलायचं. त्यामुळे मलाही असं काय कोण त्यांच्याकरता स्पेशल वगैरे नव्हतं. पण तुला जेव्हा त्यांनी गोविंद निलानी इकडे पाठवलं तेव्हा द्रोहकालसाठी तू सिलेक्ट झाला होता? हो, मी असं सांगूनच पाठवलं त्यांनी की याला जरा शिकव. आणि मग ही जी सगळी मंडळी ती तुझ्या सिनेमात आहे तुला माहित होतं? हो, अमरीश पुरी, आशिष विद्यार्थी, त्यामुळे तुमचं ट्युनिंग पण चांगलं झालं का आणखी सिनेमाच्या आधीचं, की असं काही नाही? आशिषशी तसं थोडंफार झालं, अमरीश पुरी वगैरे फार आम्हाला सिनियर होते त्यामुळे तसं हे नाही झालं. पण बेसिकली ते जे टेक्निक होतं एक स्टेजवरचं टेक्निक, आणि याच्यामुळे त्या नाटकाचं नाव सुद्धा होतं संभोगથી संन्यास सुधी, गुजराती नाटक होतं. बरं. त्याच्याकरता मला त्यांनी अंडरस्टडी म्हणून घेतलं होतं गंधर्व सेनच्या रोल करता, जो संभोगचे संन्यास तक मध्ये मला वाटतं नसीरबाईने केला होता. अच्छा. तो जवळजवळ एक मेन रोल होता त्यातला, आणि त्याच्यामध्ये फक्त नाटकात स्टेजवर काम करणं एवढंच नसायचं, मागे विंग मध्ये उभं राहून गॉंग मारण्यापासून ते सगळं जे पागचं पुढचं सगळं काम एकदम मी तसा मग स्टेजवर तयार झालो होतो. पण तो शो व्हायच्या आधीच द्रोहकालची शूटिंग सुरू झालं आणि माझं फिल्म करिअर तिकडे सुरू झालं. आणि तू जे म्हणालास की दुबेजी मला काय बोलायचं काय नाही, 2-4 वेळा मी दांड्या मारल्या का मला बोर व्हायला लागला. ऍक्च्युली मला आधी कळलं, सांगितलं नाही फोकस बिकस पुढे काम करताना मला कळायला लागलं, पण नंतर मध्ये मध्ये थोडा बोर व्हायला लागला. मग मी तेव्हा मला गोविंदजीने फोन करून सांगितलं की मला असं कळलं की तू येत नाहीस वगैरे, दुबेजीने कंप्लेंट केली आहे वगैरे. म्हटल्यावर मी ज्याला म्हटलं सिरियसली जायला पाहिजे, आणि मला दुबेजी पण 2-3 वेळा म्हणाले ऐसा मत समजो की तुमको लिया है पिक्चर में तो कुछ सब कर सकते हो, ऐसा नहीं है, उसके लिए सीखना पडता है वगैरे वगैरे. तर फार माझ्याशी फार जास्ती याच्यात नाही बोलायचं, पण चिडले की बोलायचे, माझ्याचा काय प्रश्न. तू द्रोहकाल तुझ्यासाठी किती महत्वाचा सिनेमा आहे आता, इतके सिनेमे केल्यानंतर सुद्धा, आणि का? द्रोहकालमध्ये जे सगळं टेक्निक शिकलो होतो ते मला वापरायचं पहिली संधी मिळाली. बरोबर. जे काही शिकलो होतो ते मला एक्झिक्यूट करता आलं. आणि दुसरं म्हणजे मला तसं लपवलं होतं गोविंदजीने, कारण मी कम्प्लीट ऍक्टर नव्हतो. गंमत काय झाली, त्याच वेळेला मला पपिया पण मिळाला सईपर्यंत. मला त्यांना कळलं की असं आहे, त्या हिरोच्या शोधात होतं. त्यांचा जो पिक्चर होता पपिया, आणि हिरोईन होती विनी परांजपे, त्यांचीच मुलगी, मनोहर सिंग, रघुवीर यादव, त्यात पण मातबर भूपेन हजारिकेचं म्युझिक, वन ऑफ द व्हेरी ब्युटिफुल फिल्म्स. माझा एकदम आवडता सब्जेक्ट आणि ती फिल्म होती. तर त्यांनी मला बोलवलं तेव्हा मी ॲक्च्युली आय वॉज नॉट अ फुल्ली इक्विप्ड ॲक्टर, म्हणजे मला पूर्ण ॲक्टर नक्कीच नव्हतं. आणि हे अर्थातच माझे जे गुरु होते, ज्यांना मी गॉडफादर म्हणतो, गोविंद निलानी, त्यांना माहिती होते की हा आपला चेला आहे, तो अजून पूर्ण तयार नाही आहे. त्यामुळे ते बरोबर माझं क्लोजअपमध्ये त्यांना मॅनेज करू शकायचे, त्यांना बरोबर काय लपवायचं माहिती होतं. कारण तेव्हा माझी बॉडी तशी तयार नव्हती, स्टिफ होती, म्हणजे असे मलाच जाणवायचं ना की एकदम मोठ्या ऍक्टरच्या समोर आल्यावर तुम्हाला तुमचं समजत नाही. लोकांच्या बहुतेक लोकांचा प्रॉब्लेम असतो हाताचं काय करायचं, सगळ्यांचा वापरू कुठे ते तेव्हा पण मला पण तो अर्थातच व्हायचा. नंतर हळूहळू कळायला की जसं आपण ऍक्टिंग म्हणजे ते कॅरेक्टर करतो त्याच्यामध्ये तुम्ही ऍक्टर म्हणून स्वतःला सोडलं की तो कॅरेक्टर जसा हात करतो ते आपोआप होत जातात. आणि शेवटी एक्सपिरियन्सनेच सगळं तुम्हाला जातो, माणूस कळत जातं. तर त्यामुळे हे सगळ्या ज्या गोष्टी होत्या ह्या मला त्या द्रोहकालमध्ये कळायला लागल्या की मला काय करायला पाहिजे आणि मी कुठे कमी पडतोय, मला काय गोविंदजी लपवतात तेही मला कळत होतं कुठे कुठे. आणि दुसरं काय गंमत होती की त्या फिल्ममध्ये सगळ्यात शेवटचा डायलॉग माझा होता, जो अतिशय महत्वाचा होता. आणि मला तेव्हा गोविंदजीने नसीर भाई आणि ओमपुरी दोघांनाही सांगितलं मला वाटतं इसको जरा बताओ, मतलब बहुत इम्पॉर्टंट डायलॉग आहे. तर दोघे अभिरुष पुरी आणि ओमपुरी सगळे तिघे म्हणजे मला बसून हे असं एकदम म्हणजे त्यांच्या पद्धतीने मला सांगायचे असं कम्प्लीट कीप युअर बॉडी लूज हे, आणि सगळं तू तो कॅरेक्टर असं धरून तू बोल वगैरे, असं मला अशा दिग्गज ऍक्टर्सनी तयार केलं होते. त्यामुळे मी स्टार्टिंगच माझी झाली अशा लोकांबरोबर. त्यामुळे मला काय वाटेनाच झालं, म्हणजे बाकी मग पुढे कोण पण येऊन देत. अँड
जसं तुम्ही, आणि माझं असं आहे की बेसिकली एक काय इंजिनिअरिंगमध्ये पण ते इंजिनियर जे असतात डिटेलमध्ये जायची सवय असते. तसं माझी, आणि बेसिकली माझा स्वभाव असा आहे की एखादं काही घेतलं अंगावर काम की मी त्याच्या खोलात जातो, मग पूर्ण खोलात जातो तिथे. त्यामुळे मग ऍक्टिंग करायचं असं ठरल्यावर मग मी त्याच्यात ते मग सिरियसली घेतलं. मग त्यामुळे मला ते मग हळूहळू मला ते असं जाणवायला लागलं की आपण करतोय ते लोकांना आवडतंय, आणि ती लोकांकडून मिळालेली दाद सुद्धा तुम्हाला फार वाटते. हा, मग मला आवडायला लागलं. म्हणजे ऍक्टिंग मला तोपर्यंत मला तसं काही फार नशाबिशा अशी नव्हती ऍक्टिंगची, पण नंतर हळूहळू मला कळायला लागलं की आपण करतोय ते लोकांना आवडतंय. तू ना खूप वेगवेगळे चित्रपट केलेस, म्हणजे तुझ्या नावावर तर खूपच जास्त सिनेमे आहेत, पण एक माइलस्टोन म्हणावं ना आपण तर द्रोहकाल आहे, पपिया आहे, फरेब सारखा चित्रपट तू केला, त्यातलं गाणं खूप हिट झाले. विरासत सारखा चित्रपट आहे, अगदी फार देवदास आणि बुलबुल, ती सगळी यादी गुगलवर आहे, ती मी काय आता वाचत बसत नाही. पण हे महत्वाचे सिनेमा होते, विरासत, फरेब, प्रियदर्शन सारखा दिग्दर्शक जो तुला ट्रीट करतो. या प्रत्येक दिग्दर्शकाकडून काय मिळालं तुला? म्हणजे सई परांजपे वेगळ्याच आहेत, गोविंद निलानी वेगळे आहेत, प्रियदर्शन आणखी वेगळे आहेत, तर हे काय प्रत्येकाचे प्रत्येकाचं स्कूल वेगळं, प्रत्येकाचं हे सगळे इन्स्टिट्यूशन्स आहेत वेगवेगळ्या, असं म्हणायला हरकत नाही. गोविंद निलानी एक वेगळ्या पद्धतीचे डायरेक्टर आहेत. विरासत, आता फॉर एक्झाम्पल गोविंद निलानी मला काही काही बारीक बारीक गोष्टी असायच्या जे न्यूअन्सेस ते हळूच येऊन सांगायचे. त्यांची पद्धत अशी की 4 लोकांत, म्हणजे सगळ्या ऍक्टर समोर ते सांगायचे नाहीत. एक टेक झाला, दुसरा टेक असेल तर तुम्हाला बाजूला घेऊन जाणार, शांतपणे तुला सांगणार मिलिंद ऐसा करो, हे थोडा ऐसा करो, ऐसा करो. हे प्रियदर्शन सारखा माणूस बोलायचाच नाही. तर मला आधी कळलेच नाही की यार माझं आपण काम करतोय ते बरोबर. मी तसं नवीनच होतं ना, तिसराच पिक्चर विरासत तिसरा होता माझा. त्याच्यात सगळे मोठे मोठे ऍक्टर्स होते, आणि सगळे अनिल कपूर पासून सगळेच, अमरीश पुरी होते, सगळे मोठे. अमरीश पुरी तर मला नेहमी रेडी, आपला चेला आहे मिलिंद ऐसा करो, इथून ते सुरूच व्हायचं त्यांचं. विरासतमध्ये ते मला सांगायचेच नाहीत म्हटल्यावर मला नंतर जरा भीती वाटायला लागली की आपण करतोय ते बरोबर आहे की नाही. मग एकदा मी धीर करून प्रियदर्शनला विचारलं, कारण असे शांत बसलेच असेल. मी म्हटलं सर, एम आय डुईंग ओके? या मिलिंद, यू आर डुईंग फाईन. इफ देर इज सम प्रॉब्लेम आय विल टेल यू. यू आर डुईंग व्हेरी फाईन, डोंट वरी. असं हे त्यांची पद्धत होती. सई परांजपे रागीट, पण एकदम जबरदस्त सेन्स ऑफ ह्युमर, म्हणजे कंटिन्युअसली त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर त्यांच्यासारखा फार कमी बघितलाय मी. पण त्या सेटवर तापट होत्या. तुम्ही दुसरा टेक वगैरे झाला की कारण ते बजेट पण कमी असायचं ना, त्याच्यामध्ये ते व्हायलाच लागायचं. आणि त्यांचं सगळं स्टोरीवर एवढी कमांड असायची की ऍक्च्युली फार टेक्निक बिकनिकची काही गरजच नव्हती. हे सगळे त्यांचे फिल्म बघून आपल्याला माहितीच आहे. त्यांच्याकडून पण बरंच शिकलो. संजय बन्साळे सारखं पुढे देवदास सारख्या फिल्ममध्ये, किंवा त्याच्यानंतर हा जो सगळा ते जे दशक होतं, जेव्हा फरेब, विरासत या दोन्ही फिल्म्स करता मी नॉमिनेटेड होतो. फरेब आणि विरासत करता फिल्मफेअर आणि स्क्रीन करता बॅक टू बॅक आले ना, बॅक टू बॅक, आणि दोन्ही करता बेस्ट निगेटिव्ह ऍक्टर आय वॉज नॉमिनेटेड. तर तेव्हा मला जाणवलं की आपल्याला पण ऍक्टिंग येते, असं दिसते, एवढं ताबडतोब हे मिळते. आणि त्याच्यानंतर मग लाईनच लागली. म्हणजे मोठे मोठे पिक्चर, म्हणजे कसे जोरमध्ये मी आणि सनी इक्वल 2 हिरो होतो. म्हणजे माझी हिरोईन होती वेगळी, माझं गाणी वगैरे होती. जुलमीमध्ये मी अक्षय कुमारच्या ऑपोजिट मेन विलन होतो. अनेक मोठे मोठे पिक्चर झाले ज्याच्यामध्ये सगळे मोठे रोल, मेन रोल्स आयदर निगेटिव्ह, पॉझिटिव्ह किंवा काहीतरी सेंट्रल कॅरेक्टर असे माझे असे. माझ्या याच्यामध्ये 2 प्रश्न आहेत. एक, एकीकडं मराठी कलाकारांवर नेहमीच असा आरोप झालेला आहे की मराठी कलाकारांना नेहमीच बॉलिवूडमध्ये जायचं असतं, एक, आणि ते बॉलिवूडमध्ये हिंदी इंडस्ट्रीत गेले की हवं ते काम करतात. अगदी नोकराच्या भूमिकांपासून काही, म्हणजे अगदी छोट्या छोट्या विनोदांसाठी पण जातात, कॅमिओसाठी पण जातात, त्यांना हिंदीचं फार आकर्षण असतं. तू तसं केलं नाही आहेस. तुला जो द्रोहकालकडून हिट मिळाला, ब्रेक मिळाला, त्याच्यानंतर तू खूप चांगलेच भूमिका केल्यास हव्यात. म्हणजे त्या तुझ्याकडे चांगल्याच भूमिका येत गेल्या की तू थोड्या कमी दाबाच्या भूमिकांना नाकारत गेलास आणि चांगल्याच करत गेलास? विचार काय, मला असं म्हणावं वाटतं की बऱ्याच वेळा तुमच्या हातात नसतं. तुम्ही आता एखाद्या डॉमिनेटिंग पोझिशनमध्ये असाल, माझे चित्रपट चालले, माझ्या नावावर फिल्म्स खपायला लागल्या, तेव्हा आय वॉज अ सेलेबल ॲक्टर. बरोबर. तेव्हा मी म्हणू शकत होतो की हा रोल नको आहे, मी करणार तर मेन विलनच करणार, ते करणार तर मेन काहीतरी सेंट्रल कॅरेक्टर करेन, हिरो किंवा वॉट. मी हिरोचे पण पिक्चर्स केले, बरेच केले. पण जेव्हा तुम्हाला ती तुमच्यात ताकद नसते, किंवा म्हणजे तुम्ही
बोलू नाही शकत की हे करू किंवा हे मला करायचं नाही वगैरे असं तुम्ही जेव्हा बोलू नाही शकत तेव्हा तुम्हाला बरेच वेळा ऍक्सेप्ट करायला लागतात काही भूमिका. त्यामुळे आपण सगळ्यांना असं तसं म्हणू नाही शकत. बरेच वेळा समजा आता माझं लक चांगलं होतं की मला अचानकच एंट्रीच अशी मिळाली की डायरेक्ट मेन लीगमध्ये जाऊ, आणि ते पण मोठ्या मोठ्या फिल्म्स मी केल्या. पण बरेचसे नट असतात जे स्ट्रगल करत येतात आणि त्यांना नाही मिळत चान्स. त्यांना छोटीशी भूमिका मिळेल तर आता फॉर एक्झाम्पल मला वाटतं नवाजुद्दीन सिद्दीकी सारखा माणूस, छोटीशी भूमिका मिळाली आणि त्याच्यातनं तो दिसला लोकांना, कुठून पुढे गेला. पण एकदा तुम्हाला ते मिळालं की मग मला वाटतं तुम्ही शक्यतो चांगल्या भूमिका करणं आवश्यक असतं. हिंदी इंडस्ट्रीमध्ये असं म्हटलं जातं की एक प्रकारची लॉबी असते की तुम्हाला सहज सिनेमे मिळू देत नाही. तुम्ही एकदा हिरो झालात की तुम्हाला ती दाबायला बघते, कारण त्यांची एक वेगळी लॉबी असते, नॉर्थची एक वेगळी लॉबी असते, मराठी माणूस त्या मनात तितका पुरेसा पडत नाही असं खूप बोललं जातं, कारण हे प्रोडक्शन हाऊसेस तिकडचे येतात सगळे. तर खरंच असं असतं का, आणि तू याला सामोरा गेलायस का? लॉबी म्हणजे होतच ते, म्हणजे कुठल्याही एक म्हणजे एका तुम्ही ग्रुपमध्ये गेलात, फॉर एक्झाम्पल आता मी मुकेश भट्टची फरेब हिट झाली म्हटल्यावर तुमच्या आता त्या ग्रुपमध्ये पुढचा जो दुश्मन नावाचा चित्रपट होता त्यांचा, त्याच्याकरता मला बोलवलं त्याने. पण काय झालं की तोपर्यंत मी ॲज अ हिरो पण पिक्चर साईन केलं होतं, आणि दुश्मनचा रोल साधारण फरेबमध्ये मी जो असा केला असा खलनायकी टाईपचाच रोल होता, त्यामुळे मी नाही म्हटलं. त्यांचा राग पण आला होता त्यांना. पण आणि तो नंतर आशुतोष राणाला मिळाला ती भूमिका. आशुतोष मला बोलवलं होतं पहिल्यांदा. पण तोपर्यंत मग काय होतं की तुम्ही ॲज अ हिरो त्याच्यानंतर काही साईन केले असतील फिल्म्स, ते मग प्रोड्युसर म्हणतात तुम्ही आता हिरो म्हणून केलं, आता तिकडे परत ते कशाला करता. म्हणजे आपण त्या ह्याच्यात कात्रीत अडकतो, त्यामुळे आपण काय नाही करू शकत. पण ग्रुप्स सगळीकडेच असतात. मला माहित नाही, ते मला वाटतं मराठीत पण मी तेवढं फार मराठीत काम नाही केलं, पण ग्रुप्स सगळीकडेच असतात. कारण ते काही लोकांबरोबर तुम्ही काम केलं की कंपोज होतो, त्याला काय आपण करू शकत नाही. पण मराठीमध्ये हिंदीमध्ये आपलं असं आहे की आपली माणसंच कमी आहेत. म्हणजे माणसं कमी म्हणजे टेक्निशियन्स आणि हे सगळे आपलेच आहेत म्हणजे, आणि सगळे मातबर लोक आहेत. पण ऍक्टर्सचं आपलं असं कधी मला आठवत नाही की आपली कम्युनिटी अशी झालेली असं मला आठवत नाही. कारण सगळे एकांडेशिलेदारच जे कोण होते ते मला, आपण तू पण बघ, आपण राईट फ्रॉम अमोल पालेकर होते, नाना पाटेकर असेल, किंवा नंतरच्या काळात जे आले ते मी एक आलो, नंतर अतुल कुलकर्णी असेल, किंवा जे कोण थोडे इकडे तिकडे असे तुरळक दिसत राहिले. नंतर मग रितेश वगैरे ही मंडळी आली, श्रेयस तळपदे वगैरे. पण असे एकत्र असे आपले कधी पाहण्यात आलेले नाहीत. म्हणजे आपण असं ग्रुप्स वगैरे करण्या. पण याचा तोटा होतो का ऍक्टरला तिथे हिंदी इंडस्ट्रीत काम करताना? तोटा होतो म्हणण्यापेक्षा फायदा होऊ शकतो. जर तुम्ही ग्रुप्समध्ये आलात आणि एकमेकाला सपोर्ट केला तर डेफिनेटली कुठेही फायदा होईल ना त्याचा. पण तसं होत नाही, काही आपण एकटेच लढत होतो सगळीकडे. तू मगाशी आता बोलतो की मराठीत तुलनेनं कमी काम केलंस तू, असं का? इतका देखणा आमचा माणूस, मस्त सगळं येणारा करणारा, ज्याचं अख्ख्या देशात डंका आहे, आपल्या मराठीमध्ये काम का नव्हतं करत तू? कारण पहिले 30-40 चित्रपट कधी झाले म्हणजे मला कळत नाही. इतक्या वेगात ते हिंदी बॉलिवूडचे पिक्चर्स करत गेलो मी. त्याच्यात मला वेळच नाही मिळाला कुठे मराठी करायला. एवढे सिनेमे करत होतास एका वर्षात? तेव्हा 15, 16, 17, 18 वगैरे एवढे करत असतो. कारण एकदा तुम्ही हिट झालात की मग लाईनच लागते प्रोड्युसरची. तेव्हा मलाही आठवत नव्हतं. सगळे मोठे मोठे प्रोड्युसर होते, सावंत कुमार टाक असेल, नंतर ही सगळे जोर जुलमी वगैरे सगळ्याचे जे प्रोड्युसर सगळे मोठे मोठे दिग्गज प्रोड्युसर होते. आणि त्याच्यानंतर पण एक चित्रपट केला गॉड मदर, तो माझा लाडका पिक्चर आहे, कारण त्याला आम्हाला 6 नॅशनल अवॉर्ड्स मिळाले. त्याच्यात डायरेक्ट शबानाच्या बरोबर मला काम करायला जी मजा आली, त्याच्यात मला ऍक्टर म्हणून मला साधारण जाणवलं की आपण काहीतरी करू शकतो. शबानाने जेव्हा त्या पर्टिक्युलर फिल्म करता शबानाला बेस्ट ऍक्टर अवॉर्ड राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तेव्हा मी तिला लेटर लिहिलं आणि तिने मला त्याचं उत्तर दिलं की तुझ्या इंटेन्सिटीमुळे मला हे किती छान मला सपोर्ट मिळाला, आणि म्हणजे इट वॉज अ ग्रेट जेस्चर ऑन हर बिहाफ. या गॉड मदर जर तुला इतका आवडतो, गॉड मदर मधला एखादा किस्सा सांग ना, की तुझा आठवणीत राहिलेला किस्सा, शूटिंग दरम्यानचा, सीन दरम्यानचा. शबाना आझमी बद्दल सांगतो की एवढी मोठी ऍक्ट्रेस. आता ते चित्रपट असा होता की पहिला हाफ जो आहे तो जवळजवळ माझा होता तो चित्रपटाचा. मी डॉन असतो त्याच्यामध्ये, ट्रू स्टोरी आहे, मी बघितलं, ट्रू स्टोरीवरची, तिकडच्या एका गुजरातमध्ये त्या एरियामधल्या एका डॉनवरची ती स्टोरी आहे. आणि एक असं काहीतरी घडतं की ज्याच्यामध्ये मला अचानक मी
नकोसं वाटायला लागतं मला ते. हम्म. म्हणजे डॉन लोकांना मारणं बिरणं सगळं बंद, सोडायचं बस, असं बंद हो. करायचं असं मी विरक्ती बायकोला येते सांगितलं. तुला. तो पण हो. बायको साधी हाऊसवाईफ साधी, असते हो. जी फक्त आपल्या नवऱ्याला बघत असते तो काय काय करतो, म्हणजे पदर डोक्यावर घेऊन दारा आडून बघणारी ऑब्झर्व करणारी अशी ती स्त्री असते. आणि ज्या वेळेला मी बंद करतो सगळं त्याच्या काही दिवसातच त्याच्यानंतर माझा खून होतो आणि नंतर ती जी गृहिणी असते ती उभी टेक ओव्हर राहते. करते ॲज अ डॉन. करेक्ट. तर आता ह्याच्याकरता आता काय असतं बरेच वेळा असेच काही सीन्स किंवा शॉर्ट्स असायचे ज्याच्यात मी एकटाच असायचो. तिकडे शबानाचा काही तसा संबंध नसायचा. आणि कुठेतरी दूर अंतरावर 20-25 किलोमीटरवर शॉट वगैरे असायचं तर बरेच वेळा मी बघितलं ह्या यायच्या शबाना आझमी यायच्या. हां. आणि बसायच्या. मला वाटायचं अरे काय म्हणजे आणि गंमत अशी आहे की विरासत ज्यांनी लिहिला हां. विनय शुक्ला हां. त्यांनी गॉडमदर डायरेक्ट केला आणि विरासत करत असतानाच त्यांनी मला ऑलरेडी सांगितलं होतं की मग चित्रपट करतोय आणि त्याच्यात मला हिरोच्या भूमिकेला तू पाहिजेस म्हणून. किती छान. कामातनं काम आहे. कामातनं काम ते म्हणजे त्यांनी मला ऑलरेडी सांगितलं होतं की हा तू मला त्या रोल करता मी बघतोय तुला. तर मी त्यांनाच विचारलं की काय येऊन मग काय माझं काय गडबड नाही ना म्हणजे एवढं बघतात लक्ष ठेवलं. कारण काय असतं की जेव्हा क्लोज असतो तेव्हा तुमच्यासमोर कॅमेऱ्याच्या समोर काही नसलं तरी एक सीझन ऍक्टरला चालतं म्हणजे काही फरक नाही पडत. ट्रू ट्रू. तर त्या बरेच वेळा थांबायच्या वगैरे आणि मग मी मला असं वाटलं की बहुतेक माझ्याकडून चांगला परफॉर्मन्स अजून काढून घेण्याकरता असं. पण नंतर मला असं जाणवलं की मला विनय शुक्लाने पण सांगितलं की तू जे करतोयस तेच त्यानंतर करणार आहेत. कारण तू जे म्हणजे आता मी त्या फिल्म थ्रू आउट माझी असा मी एक असं एक पर्टिक्युलर स्टान्समध्ये मी असं उभा राहायचो. त्यांचं एक वेगळ्या पद्धतीचं ते झग्या टाईपचं ते घालतात सुरवार आणि असतं ते. तर ते मी एक असा काहीतरी उभा राहायचो. तर त्या तिकडे हे केलं आणि इव्हन पोस्टरवर सुद्धा शबाना आझमींचं जे पहिलं हे होतं ते असा हात असा ठेवलेला आणि असं त्यांचं पहिलं पोस्टर आलं. तेव्हा मला जाणवलं की हे लोक किती डिटेलमध्ये जाऊन केवढा अभ्यास करतात म्हणजे याचं म्हणजे त्यामुळे मला जाणवलं की हे इतके डिटेलमध्ये तुम्हाला जायला पाहिजे. ऍक्टर का मोठे होतात नक्कीच यामुळे मोठे होतात प्रश्नच नाही. म्हणजे काही जेन्युइन ऍक्टर्स पण असतात म्हणजे असं नाही म्हटलं हे पण जेन्युइन आहेत आणि त्यात काम पण केलेलं आहे. काजोल सारखी ऍक्ट्रेस आहे मी तिच्याबरोबर पण केलेलं आहे आणि ती जेन्युइन आहे म्हणजे ती आत्ता काय म्हणतात ते स्पॉन्टेनियस ऍक्टर ज्याला म्हणतात म्हणजे आत्ता तुझ्याशी काहीतरी टाइमपास करत असेल. कारण ऍक्शन म्हटलं की दुसऱ्या मुव्हमेंटला ती वेगळीच असते एकदम कम्प्लीट. तर ते एक वेगळा प्रकार आहे. हे इतकं सगळं काम करत असताना तू मराठीमध्ये यावंस, मराठीमध्ये काम करावं, आपल्या भाषेमध्ये काम करावं असं तुला वाटलं नाही की तशा ऑफर आल्या नाहीत की काय होतं? नाही मला ऑफर हिंदीत आलो तेव्हापासूनच येत होत्या. पण जसंच मी सांगितलं की माझं तेव्हा इतक्या जोरात सुरू झालं की त्यामुळे मला चान्सच नव्हता. कारण एकामागोमाग हिंदी चित्रपट मी करत गेलो. पण त्यानंतर एकदा काय झालं की माझे मित्र अजय झणकर मार्केट मिशनरीज त्या कंपनीशी मी काही कारणाने म्हणजे मॉडेलिंग बिल्डिंगच्या संदर्भात त्यांच्याशी ओळख झाली आणि त्याने तो स्वतः चांगला लिहायचा. तर त्याचं एक पुस्तक होतं किंवा कादंबरी होती त्याच्यावर त्याने एक चित्रपट केला सरकारनामा. आणि तेव्हा मला तो म्हणाला तेव्हा आमची मैत्रीच झाली होती आणि तो मला म्हणाला की ह्याच्यात मला तू एक गेस्ट अपीअरन्स करायला हवा आहे. म्हणजे तुझा पहिला मला वाटतं माझा तो पहिला मराठी चित्रपट होता. सरकारनामाचा उल्लेख आहे फक्त. हां. तर तो झाल्यावर तो पिक्चर चालला आणि लोकांना आवडला. त्यात खूप मराठी मोठे मोठे ऍक्टर्स होते. माझा तसा रोल छोटा होता पण म्हणजे काय म्हणतात तो नोटीस केलं. मग त्याच्यानंतर चित्रपट येत गेले आणि तसे मी मराठीत जे केले काही काही खूप गाजले. म्हणजे एक बापू बिरू वाटेगावकर नावाचा चित्रपट जबरदस्त प्रचंड गाजला तो. आणि म्हणजे आता गंमत कशी होते की मी आता इथून बाय रोड निघालो की साधारण पुणा सोडल्यावर पुढे प्रत्येक टोलवर काय तिकडे पुढे कुठे जातो अरे बापू बिरूच्या नावाने बापू बिरू. दुसरा आता एका दाजीबा हिट झाल्यामुळे दाजीबा माझ्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दाजीबा. तसं उत्तरात कुठेही गेलो की माझं फरेब नावाच्या चित्रपटाचं प्रचंड गाजलेलं गाणं होतं ये तेरी आंखें झुकी. लोकांना पटकन नाव तोंडावर येत नाही तेव्हा अरे आंखें झुकी झुकी असं आंखें झुकी झुकी असं मला तिकडे नाव पडलेलं आहे बऱ्याच ठिकाणी. हे आम्हाला ऍक्टर्सना हे असतं की ज्या रोलमुळे तुम्ही लोकांना नावाजले जातात ते त्या नावाने ओळखतात लोक. या सगळ्यामध्ये मला कमालच वाटते तुझी की आहेस तू इंजिनियर, व्हायचो तो क्रिकेटर, नंतर तू मॉडेलिंगकडे आलास, नंतर सिनेमात आलास. सिनेमात म्हणजे असं तसं म्हणजे A-लिस्टर सिनेमांमध्ये गेलास आणि साऊथमध्ये पण गेलास.
साऊथमध्ये कसं असतं की त्याची पण कशी गंमत आहे की तुम्ही हिंदीमध्ये ए लिस्टमध्ये आलात की साऊथमध्ये आपोआप मागणी येते, येतात. कारण तिकडे जनरली तुम्हाला हिरोची कामं नाही मिळत. हम्म. ते तुम्हाला ते विलन त्यांचे म्हणून ठरलेले बोलवतात, असतात. तिकडे त्यांचे हिरो ठरलेले असतात आणि ते ते तुम्हाला आपण जायचं आणि तिकडे बारामध्ये आपण मार मार खाऊन खाऊन परत यायचं, हे ठरलेलं असतं. त्याचे पैसे बक्कळ मिळतात, त्याचा काही प्रॉब्लेम. ते साऊथला ते म्हणजे एकदम व्यवस्थित. पैशाच्या बाबतीत व्यवस्थित, टायमिंगच्या बाबतीत एकदम पंक्च्युअल. मला मी अख्ख्या आयुष्यात म्हणजे अख्ख्या करिअरमध्ये मला कुठे 1 मिनिट पण उशिरा गेल्याचं आठवत नाही कुठल्याही सेटवर. तू कधीच नाही गेला? कधीच नाही. म्हणजे मला ऍक्च्युली घाबरतं की मिलिंद गुणाजी येणार म्हणजे तो ते वेळ वेळेवर पाळणार. येणार, त्याच्याप्रमाणे तसं ते साऊथला ती पंक्च्युअलिटी असते, ते बरं मला झालं आपण भयंकर वेळेत आवडतं. पोहोचलो. तर ती पंक्च्युअलिटी साऊथला खूप आहे. हा. आणि ते गोल्डन आवर्स वगैरे जे असतात, आपलं हा. गोल्डन लाईट वगैरे, ते फार फार सांभाळतात. हम्म. बऱ्याच वेळा हिंदीमध्ये आता मी जे चित्रपट केले जसे विरासत, जोर वगैरे, या चित्रपटाचे फोटोग्राफर्स सगळे साऊथचेच होते. अच्छा. मला वाटतं के रविचंद्रन वगैरे सारखे फोटोग्राफर वा. कॅमेरामध्ये होते. त्यामुळे वेळेत त्यामुळे ते तुम्हाला दिसतं त्या याच्यावर स्क्रीनवर, ते करेक्ट. जी फोटोग्राफी आहे ती दिसते, तो लाईट दिसतो त्या याच्यावर. तर साऊथमध्ये जे कसं कसं गेलास तू आणि तिथले अनुभव काय होते? साऊथमध्ये असंच मला एकदा इथे नाव झाल्यावर मला तिथल्या काही मोठ्या पिक्चर, माझा एक तिकडे चांगला गाजलेला पिक्चर आहे, त्याच्यामध्ये एक राणा दगुबट्टी हिरो आहे, बरं. मी विलन आहे आणि नयनतारा हिरोईन आहे. नयनतारा वा. म्हणजे तिकडे मोठं आहे. सुपर मोठी हिरोईन. हो. तिकडचे पण ए लिस्टचे चांगले पिक्चर मी केले. पण तिकडे पण कसं असतं की कोऑर्डिनेटर्स फोन करतात. बरं. ते कोऑर्डिनेटर तिकडून कोणतरी फोन येतो. आता माझा मॅनेजर ठरलेला असतो इकडे हिंदीमधलं काम सगळं तो बघतो. हो. पण तिकडचा कोऑर्डिनेटर कोणतरी फोन करतो आणि मग सांगतो की सर व्हॉट आर युअर डेट्स, आर यू अवेलेबल इन दिस 2-3 मंथच्या मध्ये काय डेट्स आहेत का अवेलेबल, कारण त्यांचं सगळं ठरलेलं असतं. त्याच्या हिरोच्या डेट्स ठरलेलं असतं, सगळं ठरलेलं. तुमच्या डेट्स त्याची जी मॅच झाल्या की तुम्हाला ते बोलवतात. पैसे पण त्यांना माहिती असतं, तरी इकडे काय घेतलं तिकडे ते पैसे आपण सांगायचे की इतके इतके मी पैसे घेतो. ओ सर, नो प्रॉब्लेम. मग ते पैशात झालं, सगळं झालं की तुमची फिल्म नक्की होते. मग तुम्ही तिकडे जायचं. पण तिकडे गंमत अशी आहे की आज तुझं शूटिंग आहे आणि त्याच्यानंतर उद्या शूटिंग नाही आणि परवा शूटिंग आहे, हो. तर ते तुम्हाला तिकीट देतात दुसऱ्या दिवशी सकाळचं, दुसऱ्या दिवशी किंवा परवा सकाळी किंवा दुसऱ्या दिवशी रात्री परत यायची फ्लाईटचं तिकीट देतात. त्यांना नक्कीच परवडेल की तुम्ही हॉटेलमध्ये एक दिवस राहिला. हो, तसं नाही, तुमचा दिवस ते फुकट नाही घालवणार. त्यामुळे तुमचं काय असेल तर तुम्ही करा. इतकं ते पर्टिक्युलर असतं त्या बाबतीत. तर हे मला साऊथचं खूप आवडलं आणि टेक्निकली पण ते बरेच ॲडव्हान्स आहे. पण सगळीकडे जसे अनुभव आले तसं मला तिकडे पण एक आला. पण एका कोऑर्डिनेटरच्या थ्रू, त्या कोऑर्डिनेटरने मला सांगितलं काय की एक चित्रपट जवळजवळ साईन झालं होतं, सगळं झालं होतं आणि मग अचानक मला कळलं की काय नाही आहे, मग मी तो करत नाही रोल. तर म्हटलं काय, व्हॉट्स द प्रॉब्लेम, एव्हरीथिंग इज फायनलाइज. नो सर, आय गॉट टू नो दॅट मेन लीड ही इज नॉट कम्फर्टेबल वर्किंग विथ यू इन द सेम फ्रेम. अच्छा. अशा टाईपचं काहीतरी त्याने मला सांगितलं. मला काय कळलं नाही. म्हणून मला जाणवलं की बहुतेक आपल्या अस्तित्वाचा याला त्रास होत असावा फ्रेममध्ये. तर नसेल नको. पण मग आता हे सगळं काम करत असताना तुझे जे छंद आहेत, जे तुझी पॅशन आहे, आणि महाराष्ट्र अख्खा तुला त्यामुळे ओळखतो. तू तर सिनेमे खूपच छान केलेस, पण आज सुद्धा मिलिंद गुणाजी म्हणले की मला हॅट येते डोळ्यासमोर आणि तो चेहरा येतो जो गड किल्ल्यांवर चढतो, दाखवतो गड किल्ले. हे करायला बरा वेळ मिळतो तुला? हे माझं, हा मी आहे, म्हणजे तू आहे, तो मी खरा आहे आणि हे माझं पॅशन आहे आणि ते करायला मला खरोखर मनापासून आनंद मिळतो. कारण हे मी जेव्हा अगदी पूर्ण भरात होतो, जे 90sचं जे दशक होतं, जेव्हा हे सगळे चित्रपट सांगितले, फरेब, विरासत, जोर, जुल्मी, गॉड मदर, सलमा पे दिल आ गया, असे अनेक चित्रपट. त्या काळामध्ये भटकंती सुरू झालं. तोपर्यंत माझं एक पुस्तक झालं होतं, कारण त्याच्या आधी लोकप्रभात मी लिहायचो. तो कॉलम खूप फेमस झाला, अनोखी पर्यटन स्थळे म्हणून. शेवटचं पान असायचं माझं, लोकप्रभा साप्ताहिक. तर त्याचं मग पुस्तक करायचं ठरलं आणि मग त्याचं माझी मुलुकगिरी नावाचं माझं पहिलं पुस्तक. आज त्याच्या मला वाटतं 17-18 आवृत्त्या झाल्यात, इतकं ते खपलेलं आहे. आता मला वाटतं 10-12 पुस्तकं लिहिली. 12 पुस्तकं झाली. त्यातल्या बऱ्याचशा पुस्तकांच्या अशाच आवृत्त्या आहेत, म्हणजे 5 आवृत्त्या, भटकंतीच्या 9-10 आवृत्त्या झाल्यात. ह्या सगळ्या मागासपासूनच्या प्रवासामध्ये तुला भटकायची आवड होती, हे कुठं आलं नव्हतं? नाही, हे सगळं सिनेमाच्या करता मी भटकायचोच नाही, त्यामुळे झालेलं आहे. नाही, त्याच्या हे पॅशन मला माझ्या वडिलांच्यामुळे प्राप्त झाले. माझे वडील पण भटकेच होते. त्यांनाही फार फिरायची आवड होती. म्हणजे दर छोट्या सुट्टीमध्ये, दिवाळीच्या सुट्टीत वगैरे इकडे जवळपास कुठेतरी माथेरान, खंडाळा किंवा अगदी जवळपासचे किल्ले, लोहगड, विसापूर सारखे किल्ले वगैरे आम्हाला ते स्वतः घेऊन जायचे.
तेव्हापासून ते आवडतं. आणि मग मोठी सुट्टी मे महिन्याची असली की भारतात आम्ही कुठेतरी फिरायला जातो. जवळजवळ भारत पण बराचसा फिरून जावं होता मला. मग हे चालूच होतं तुझं हळूहळू गड झालं, किल्ले मला पाहणे. फिरायला आवडायचंच. आणि गड किल्ल्यांचं एक वेगळंच मला समभाव आकर्षण निर्माण झालं, का माहित नाही. पण एक तर मला फोटोग्राफीची तेव्हा आवड निर्माण झाली, तो एक छंद माझा होताच. आणि मला एक Click 3 नावाचा कॅमेरा, तेव्हा जसे चौरस आकाराचे ब्लॅक अँड व्हाईट फोटो निघायचे, तो माझ्या वडिलांनी मला घेऊन दिला. आणि मी त्यातनं फोटो काढायचो, ते चांगले काढतोस असं मला सगळे सांगायला लागले होते. तुझं फ्रेमिंगचा सेन्स चांगला आहे, तू चांगले फोटो काढ, म्हणजे तू चांगले फोटो काढू शकशील पुढे, असं मला सांगितल्यावर मला त्याच्यात एक रस निर्माण झाला की आपण याच्यात काहीतरी करायला पाहिजे. आणि मग मी जसजसं माझं आर्थिक परिस्थिती बरी व्हायला लागली, चांगली करायला लागली, तसं मी चांगले इक्विपमेंट्स घेत गेलो. ह्या सगळ्यामध्ये तू जे शो केलेस, जे महाराष्ट्रानं पाहिले, त्या शोचा किती तो शो किती महत्वाचा झाला असं ठरला असं वाटतं तुला? मला असं वाटतं की मी ॲक्टर असल्यामुळे ते जे ग्लॅमर प्राप्त मला झालं होतं, म्हणजे एक ॲक्टर, हिंदी बॉलिवूडमधला हिरो किंवा विलनचं काम करणारा एक नावाजलेला ॲक्टर येऊन आपल्याला हे सगळं दाखवतो, इथले किल्ले, ते पण मराठीमध्ये सांगतोय. कारण बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं तोपर्यंत की मी मराठी आहे. कारण माझं एकंदर अवतार, दाढी वगैरे सगळे बघून बरेच लोक मला पंजाबी वगैरे गुणाजी आहे, त्यामुळे नक्की कोण आहे कोणाला पत्ता लागत नव्हता तेव्हा. पण एवढं आणि पोटतिडकीने किल्ल्यांबद्दल जाऊन सांगतोय आणि सगळे स्वतः चढून ते सगळं दाखवतोय म्हटल्यावर ते माझ्यासारखे भटके खूप होते, तेव्हाही होते, आताही आहेत. पण ते जे त्याला एक ग्लॅमर प्राप्त झालं असं मी म्हणू शकतो. आणि लोकांना ते आवडायला लागलं की हा काहीतरी तळमळीने सांगतोय, काहीतरी याच्यात म्हणजे याच्यात काहीतरी पॅशन आहे, सिन्सिअरिटी आहे, ते लोकांना भावलं बहुतेक. आणि त्यामुळे लोक मनापासून तो प्रोग्राम बघायला लागले. आणि असं फक्त बघायला नाही लागले, लोक जायला लागले. त्यामुळे एक भटकण्याचं प्रमाण वाढलं, खूप वाढलं. म्हणजे मी अनुभव घेतला त्याचा बऱ्याच वेळा. भटकण्याचं प्रमाण वाढलं, लोक गड किल्ल्यांवर जायला लागले, त्याचा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट पण व्हायला लागला, गोष्टी खराब व्हायला लागल्या, गड किल्ले खराब होतो. त्याबद्दल तुला काय वाटतं? काय असायला गंमत सांगतो ना, एक असाच किल्ला धबधबा आहे ठोसेघर. सज्जनगडाच्या जरा पुढे गेलं की ठोसेघर नावाचा धबधबा आहे, चाळकेवाडी वगैरे तो जो काही एरिया आहे. तर मी साताऱ्यालाच माझी फॅक्टरी असल्यामुळे उभारल्या होती, तेव्हा माझे मित्र होते, त्यातले एक मिलिंद हळबे पण माझ्यासारखाच भटक्या. तर तो आणि मी मोटरसायकलवर जवळपास ते सगळे जे काय पॉसिबल होते, जरंडा असेल किंवा कास, बामणोली, ठोसेघर, हे सगळं आम्ही बघायला म्हणजे तिकडे फिरायला जायचोच. म्हणजे तर त्यावेळेस मला ठोसेघरला असं काहीतरी आहे, एक सॉलिड धबधबा आहे असं मिलिंद हळबेने सांगितलं. आणि आम्ही जाऊन तो शूट केला. आणि आम्हाला सापडला पण नाही पहिल्यांदा आम्ही चुकून वर गेलो म्हणजे, आणि वरून तो पहिल्यांदा धबधबा असा बघितला, प्रचंड भीतीदायक होता तो सगळं, ते अकराळ विक्राळ असं याचं स्वरूप त्याचं. मग सगळ्या बाजूने ते कसा कुठून बघायचा याचा आम्ही अंदाज घेतला, अभ्यास केला. आणि मग ते सगळे फोटो वगैरे काढून मग मी ह्याच्यावर माझा जो कॉलम होता लोकप्रभाचा त्याच्यामध्ये लिहिलं. आणि त्यानंतर हळूहळू त्याला प्रचंड लोक भेट द्यायला लागले. त्यानंतर माझ्या आठवणीप्रमाणे जे भटकंतीमध्ये मी ठोसेघर करायला गेलो तेव्हा मला शूटिंग करता येईना, असा प्रॉब्लेम होता. इतके तिकडे टपऱ्या विपऱ्या झाल्या होत्या आणि इतके तिकडे लोक जमले होते, त्यामुळे मला जागाच सापडणं जिकडून मी शूट करू शकेल. आणि मग त्याच्यात बरेच वेळा त्या मोठमोठ्याने कर्कश टेप रेकॉर्डरवर गाणी लावायची आणि नाचायचं, धिंगाणा घालायचा, हे सगळे प्रकार सुरू झाले. तर मी भेटलो, म्हटलं हे आपण कशाला दाखवलं लोकांना, असं मला वाटायला लागलं. म्हणजे इतके चांगले स्पॉट असं करून बरबाद करण्यात काही अर्थ नाही ना. असे अनुभव येतात बऱ्याच वेळा, त्यामुळे तुम्हाला वाईट वाटतं. तू पूर्ण भटकंती करत असताना तुला भीती वाटली होती, असा कुठला क्षण होता का की शूट करताना अरे बापरे असं कधी झालं होतं की काटा अंगावर की हे कसं करणार शूट आपण? असे बरेच अनुभव आहेत. एक मी माझ्या त्या चंदेरी भटकंतीमध्ये पण अनुभव सांगितलेला आहे. अलिबागच्या किल्ल्याला गेलो होतो आणि बेसिकली त्या अलिबागचा किल्ला कसा आहे, कुलाबा किल्ला म्हणतात, तो सगळीकडून समुद्राने वेढलेला आहे. जवळजवळ 1 किलोमीटर किनाऱ्यापासून तर अंतर आहे. पूर्ण भरती आली की ती वाट नाहीशी होते. आणि ओहोटी आली की तुम्ही जाऊ शकता. असं दिवसातलं काही काळ असतो ज्याच्यात त्या ओहोटीच्या वेळेस तुम्ही जाऊ शकता. तसं आम्ही ठरवलं की आज
हे या वेळेला जायचं, शूट करायचं, परत यायचं आणि संध्याकाळी आपण जंजिऱ्याला जायचं, बरोबर. पुढे जाऊन मग दुसऱ्या दिवशी जंजिरा शूट करायचं, असा प्लॅन होता. तर तिकडे शूटिंग करताना आमचे डायरेक्टर संतोष कोल्हे, तर त्याला कुठल्याच डायरेक्टरच कधी समाधान होत नाही, त्यामुळे ते काहीतरी अजून पाहिजे असतं. तर आम्ही किल्ला तसा बराच मोठा आहे, एका दुसऱ्या टोकाला कुठल्या तरी होतो, शूटिंग जवळजवळ संपत आणलं, थोडंसं अजून बाकी होतं. तर संतोष म्हणाला, मिलिंद अजून 1-2 शॉट घेऊया वगैरे असं चाललं होतं. तेवढ्यात किल्लेदार आला धावत, अरे साहेब तुम्हाला सांगितलं होतं ना की एवढ्या वेळात तुम्ही निघून जा, ऑलरेडी भरती झाली सुरू, पायऱ्यांपर्यंत पाणी आलंय, तुम्ही चला पळा आता इकडून लवकर. तर आम्ही तरी 1-2-3 शॉट घेतले आणि खरंच आम्ही बाहेर निघालो, बघितलं तर प्रॉपर आलं होतं पाणी रे. आणि मी म्हटलं आपण 4-5 जण जाऊया, त्यातल्या जे उंच आहेत ते आपण पुढे जाऊन बघूया, काय जाणं शक्य असेल तर हे करूया, पण आपल्याला जायला तर पाहिजेच, कारण आपल्याला आज निघालो तर आपण ते संध्याकाळपर्यंत याला पोहोचणार जंजिऱ्याला, मग ते आपल्याला सगळं प्लॅनिंग करायचं, मग उद्याचं शूटिंग वगैरे. तर थोडं पुढे गेल्यावर पाणी बरोबरच यायला लागलं आणि माझ्या साधारण इथे वगैरे यायला लागलं पाणी, बाकीच्यांच्या डोक्याच्या माने पण यायला लागलं. बरं असं होतं की बाकीच्यांना थोडंफार पोहता येत होतं, मला पोहता पण येत नव्हतं तेव्हा. त्यामुळे मला पाय उचलले जायला लागले, माझी पण फाटली. म्हटलं आता काहीतरी याच्यात करायचं काय आता. आणि लाटांचे आवाज, आणि तेवढ्यात आम्हाला ऐकू आलं की किल्ल्याच्या दरवाजावरून, त्या बुरुजावरून थाळ्या बिळ्या वाजून ते किल्लेदार आणि काय त्याच्या बरोबरचे माणसं काहीतरी आम्हाला सांगू इच्छितात, म्हणजे आरडाओरडा करत, काय ते ऐकू येत नव्हतं आम्हाला. तर आम्ही म्हटलं काहीतरी लोचा आहे, म्हणजे आपण काहीतरी डिसिजन घ्यायला लागेल, आपल्याला सरळ जाणं काहीतरी धोकादायक काय असं वाटतंय. तर मी लेफ्टला बघितलं तर ते कुलाबा किल्ल्याचे जे तटबंदी आहे त्याच्यानंतर काही खडक असे, साधारण अर्धचंद्राकृती असं झालं होतं, त्यामुळे त्यात तिकडे असे काही खडक आले होते तटाच्या बाहेरचे. तर ते तसे जवळ दिसत होते मला. म्हटलं आपण इकडे कट मारूया आणि परत किल्ल्यात जाऊया, दुसरं काय चारा दिसत नाही आहे. तर आम्ही चपला बिपला पण सोडल्या, पाण्यात तिकडे अडकले होते तिकडे, आणि तसेच अनवाणी पायाने वगैरे तिथून चढायला सुरुवात केली ते खडकांवर वगैरे. आणि त्याला ते कालवं वगैरे असतात, त्याला धार असते, लोक पाय रक्ताबोंबाळ झाले वगैरे सगळं. अशा परिस्थितीत आम्ही तिकडून चढलो आणि त्या तटाच्या भिंतीवरून आतमध्ये शिरलो आणि पडलो तिकडे एकदाचे. म्हटलं बरं सुटलो म्हटलं. आणि ते किल्लेदार वगैरे आले तिकडून, म्हणाले साहेब बरं तुम्ही, आम्ही एक तर जरा विचारलं की तुम्ही काय नक्की सांगू काय इच्छित होता, मला तुम्हाला सांगायचं काय होतं. अहो तुम्ही जिकडून वळलात ना त्याच्या जरा पुढे भोरा आहे, आणि तिकडे मागच्याच आठवड्यात 7 पट्टीचे पोहणारे वारले, म्हणजे बुडले आणि गेले. ते तुम्हाला आम्ही म्हणत जाऊ नका, तुम्ही अलीकडून वळला ते आम्हाला हायचं वाटलं आणि तुम्ही वाचलात. त्याने बिचाराने ते आम्हाला आमटी भात वगैरे काहीतरी करून घातला, आम्ही परत थांबलो. मग संध्याकाळी परत ते पाणी ओसरल्यावर मग आम्ही परत गेलो. असे अनेक प्रसंग आहेत, म्हणजे माझे एक अख्खं पुस्तकच आहे चंदेरी भटकंती म्हणून, त्याच्यामध्ये असे बरेच प्रसंग मी लिहिले आहेत भटकंतीमध्ये आलेले वगैरे. मला जी पूर्ण कल्पना आहे की तुझ्याशी जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. फोटोग्राफी म्हणलं तर फोटोग्राफीवर आपण 4 तास बोलू शकतो, लिखाण म्हणलं तर लिखाणावर बोलू शकतो, भटकंती म्हणलं तर भटकंती, आणि सिनेमा तर म्हणजे काय 300 सिनेमा म्हणजे किती बोलणार तुझ्याशी. पण जाता जाता शेवटचा एक भाग मला तुझ्याकडून ऐकायचं आहे की हे सगळं करत असताना तुझा स्वभाव भिडस्त होता. आपण बरं आपलं काम बरं असा, पण म्हटलं तर तू अशा माध्यमामध्ये गेला जिथं सगळीकडं ग्लॅमर आहे, झगमगाट आहे. पण मला नेहमी तुझ्याकडे बघितलं की असं वाटतं की तू नेहमी अंडररेटेडच राहिलेला आहेस, अंडर कव्हर. तू कधीच असा बँक पुढे आला नाहीस, तू विरासत सुद्धा कॅश केलं नाहीस की जसं कॅश करायला पाहिजे होतं. तू फरेब सुद्धा खूप कॅश केलं नाही, दिसत राहिलास तू कामातनं, पण जो असं मी केलं म्हणतो ना, जो हिरोइझम, असं का? ते तुमच्या रक्तात असावं लागतं असं मला वाटतं. ते तो पिंड असायला लागतो तुमचा. तो माझा पिंड नाही आहे. म्हणजे मी हे क्षेत्र माझं आहे, पण मी त्या क्षेत्राला जे अभिप्रेत आहे, म्हणजे जे करणं जरुरी आहे, सेल्फ मार्केटिंग ज्याला म्हणतात, जे मार्केटिंग करणं फार आवश्यक आहे. आणि हल्लीच्या जमान्यात तर तुम्ही बघितलं खूप जास्त इंस्टाग्राम वगैरे तर आमच्याकडे नव्हतंच, खूप जास्त असले काही प्रकारच नव्हते. म्हणजे एक रील, म्हणजे लोक रील टाकून कसं पटकन तुम्ही प्रकाश झोतात येऊ शकता ते पाहत असतात. होय, इकडे आम्ही प्रकाश झोतात ऑलरेडी मोठ्या प्रमाणात, तरी असं मला असं कधी वाटलं नाही की काय करावं. कारण मला वाटतं तो तुमचं पिंड असायला लागतो. याचा तुला फायदा झाला का तोटा झाला? मला पर्सनली म्हणशील तर मला फायदाच झाला, कारण मला एनिवे शूटिंग संपलं की सरळ डोंगर दऱ्यात जायचं, मस्त किल्ल्यावर जायचं, कुठेतरी फिरायला जायचं, हा माझा टाईप आहे.
बरं. आणि तेव्हा सुद्धा मला वेळ मिळायचा त्या असं काही वेळ मिळाला तर मी तो माझी जी हॉबी होती ती मी जोपास पूर्ण करायचो. आणि त्यातच हे भटकंती करण्याच्या निमित्ताने मी माझं हे जे माझं पॅशन आहे ते पण पूर्ण करत होतो. त्यामुळे तसा मला फायदा झाला. पण नीट जर विचार केला तर त्या काळात जर मी सगळं बाकी इतर गोष्टी नसत्या केल्या कदाचित आणि फक्त स्वतःचं मार्केटिंग आणि फक्त कॅश करणं एनकॅश करणं म्हणतात त्याला, एनकॅश करणं ते जर केलं असतं तर कदाचित अजून काहीतरी मोठं अजून झालं असतं, असू शकलं. माझे शेवटचे 2 प्रश्न आहेत. एक, भटकंतीसारखा शो जर पुन्हा करायची वेळ आली तर करशील का? आणि 2, तू मगाशी इंस्टाग्रामचा विषय काढला, तर तू सोशल मीडियावर आता का नाही आहेस? जर सोशल मीडिया इतकं बँक झालं आणि तू इतकं काम करतोस, तर 2 प्रश्न आहेत. भटकंती करण्याकरता मला आत्ता पण इतके मेल्स आणि इतक्या कॉमेंट्स आणि इतकं येत असतं. म्हणजे इव्हन कोणतरी आता हल्लीचेच पण जे मंडळी रील्स टाकतात किंवा निरनिळ्या सोशल साईट्सवर त्यांनी केलेलं काम टाकतात भटकंतीच्या टाईपचं, ट्रॅव्हल शोज ज्याला म्हणतो ते, तेव्हा त्याच्या खाली 100% कॉमेंट्स असतातच अशा की हे त्याचा पायनियर मिलिंद गुणाजी किंवा भटकंती. तर मग मला पण येतात माझ्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवर किंवा इतरत्र मेल्स किंवा हे कमेंट्स येतात आणि त्यात सांगतात की साहेब परत एकदा भटकंती सुरू करा ना, आम्ही तुमच्या भटकंतीची वाट बघतोय. म्हणजे आम्ही दर रविवारी मुद्दाम थांबायचो तो प्रोग्राम बघायला. म्हणजे भटकंती करावी म्हणून अक्षरशः आत्ता पण लोक इंटरेस्टेड आहेत की मी ती करावी. आणि मला स्वतःला विचारशील तर मलाही आवडेल. तर प्रॉपर चॅनल कुठे अडकलंय कुठे? तेव्हा कसं भटकंती हे झीने केलं होतं. बरोबर. झीचं मार्केटिंग आणि झीचं हे सगळं त्याचं गणितच सगळं वेगळं असतं. आणि ते माझं काम होतं जायचं अँकरिंग करायचं, माझं परफॉर्म करायचं आणि परत यायचं. सगळ्या शो परत उभा करायचा आणि परत एखादा चॅनल. असे जर एखादं काही ऑफर तू जरूर करशील? नक्कीच करेन मी त्याचं तसं. आणि सोशल मीडियावर तू का नाही? सोशल मीडियावर मला ते जमतच नाही. म्हणजे रील्स बनवा, ती टाका आणि मग परत त्याची वाट बघत राहा किती लाईक्स येतात आणि काय. आणि ते आता नाही, आता इतकं काम केलं की याच्यानंतर कुठे आता परत करत बसायचं, म्हणजे हे करत का बसायचं असा एक मला विचार येतो मनात. पण तरी सुद्धा आता काहीतरी मोठा एखादा प्रोजेक्ट आला किंवा काय असेल आणि आता कसं होतं एखादा मोठा प्रोजेक्ट तुम्ही केलात, फॉर एक्झाम्पल आता माझं एक वेब सिरीज आली होती मध्ये रुद्र, त्याच्यात अजय देवगणच्या बरोबरच 1 to 1 माझे जे काही काम होतं ते 1 to 1 अजय देवगणच्या ऑपोजिट होतं. तर त्यावेळेला समोरूनच ते लोक सांगतात की हे तुम्ही तुमच्या इन्स्टा याच्यावर टाका, तुम्ही याच्यावर टाका, त्याच्यावर टाका, मग ते काय टॅग करा, हे करा, ते करा. ते सगळे इव्हन बुलबुल यासारखं असेल किंवा जे कुठले मोठे चित्रपट असेल, आता वापरायचा असतो सोशल मीडिया. आता पण 3-4 मोठे पिक्चर करतोय तर ते मला सांगणारच की आता हे झालं की तुम्ही टॅग करा, हे करा. ते मी करणार. आम्ही पण सांगणार, आम्ही तुला टॅग करणार, कोलॅब करणारच. मग तसं करायला काहीच हरकत नाही. पण स्वतःहून काहीतरी जा आणि करा म्हणशील तर मला ते शक्य होत नाही. मला इच्छाच होत नाही तसं करायची. ओके, मला खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून मिलिंद दादा. थँक्यू. आणि मला याची पूर्ण खात्री की हा कदाचित सीझन कसा त्याचा पहिला एपिसोड आहे. पुढच्या काळामध्ये फक्त फोटोग्राफी, पुढच्या काळामध्ये तुझं असोसिएशन वेगळ्या लोकांबरोबरचं खूप खूप बोलण्यासारखं आहे. मला आवडेल ते बोलायला. पण या बोलण्यामधून, या गप्पांमधून मिलिंद गुणाजी एक पर्सनॅलिटी आपल्यासमोर यावी हा हेतू होता. तू जितका खरा दिसतोस तसाच आहेस, याचं मला खूप खूप छान वाटलं. काही आडपडदा न ठेवणारा, रांगडा आणि एव्हरग्रीन. तुला खूप शुभेच्छा. मित्र म्हणे को पॉवर्ड बाय त्रिशा डेव्हलपर्स, असोसिएट पार्टनर मांडके हेरिंग सर्व्हिसेस मध्ये आपण इथं थांबूया. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. सोशल मीडियावर आता तो ऍक्टिव्ह व्हायला लागलाय हळूहळू, मी सुद्धा आहे. तुमच्या काही कमेंट्स असतील तर जरूर सांगा, मी ते त्याच्यापर्यंत पोहोचवीन. थांबूया. थँक्यू.